check. Hello. Hello, check. Hello. Hello, check. Check. Hello. Hello, check. Hello. Hello, check. Hello. Hello. श्रोतेहो नमस्कार. प्रबोधन वाचनालय आणि कोकण मराठी साहित्य परिषद बोरिवली शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आज मराठी भाषा गौरव दिन यानिमित्त हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमामध्ये मी मृदुला सावंत आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. नेहमी आपल्या इथे येणाऱ्या, वाचनालयात येणाऱ्या सगळ्या श्रोत्यांना, वाचकांना संस्थेच्या कामाबद्दल माहिती आहेच. मात्र आपले आजचे जे पाहुणे आहेत त्यांच्यासाठी म्हणून मी संस्थेबद्दल थोडक्यात माहिती करून देते. प्रबोधन वाचनालयाची ही जी वास्तू आहे याचं पुनर्निर्माण 2009मध्ये करण्यात आलं, कारण आधीची जागा आपल्याला अपुरी पडायला लागली होती. त्यामुळे अनेकांनी निधींचं योगदान देऊन ही वास्तू उभी राहिली आणि तेव्हापासून या वास्तूमध्ये अ दर्जाचं हे वाचनालय आपण चालवतो, जिथे 25,000पेक्षाही जास्त पुस्तकं आहेत. आणि आनंदाची गोष्ट ही आहे की फक्त मराठी नाही तर मराठी, हिंदी, इंग्लिश या तिन्ही भाषांमध्ये आपल्याकडे पुस्तकं उपलब्ध आहेत. हे जे वाचनालय आहे ते पूर्ण संगणकीकृत वाचनालय आहे, त्यामुळे कुठचंही पुस्तक शोधणं किंवा लोकेट करणं खूप इझी होतं. त्याचबरोबर इतर अनेक उपक्रम वाचनालयामधनं केले जातात. आपल्याकडे मुलांसाठी म्हणून खास चिल्ड्रन्स कॉर्नर किंवा एक वेगळा कक्ष त्यांच्यासाठी केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना घरी अभ्यास करणं शक्य होत नाही काही कारणास्तव, त्यांच्यासाठी अभ्यासिकेची सोय पण या वाचनालयामध्ये केलेली आहे. त्याचबरोबर एक मासिक उपक्रम आपण चालवतो, ज्याला आपण प्रबोधन व्यासपीठ म्हणतो. आणि निरनिराळ्या क्षेत्रातले जे अग्रणी लोक आहेत, जे एक्सपर्ट्स आहेत त्या क्षेत्रामधले, त्यांना आपण या ठिकाणी श्रोत्यांशी किंवा आपल्या वाचकांशी संवाद साधायला नेहमी बोलवत असतो. त्याचबरोबर महिला दिन असेल किंवा वाचन प्रेरणा दिन असेल किंवा आजचा जसा मराठी भाषा गौरव दिन आहे, असं दिनेविशेष साधून आपण त्या दिवसांसाठी काही विशेष कार्यक्रमांचं आयोजन नेहमी आपल्या वाचकांसाठी करत असतो. आणि वाचनालयाचे जे काही कार्यक्रम आयोजित केले जातात त्याची विशेषता ही आहे की ते अतिशय दर्जेदार आणि उत्कृष्ट आयोजन केलेले असे कार्यक्रम असतात. आत्तापर्यंत जे काही कार्यक्रम सादर केले गेले त्या साहित्य पुष्पांचा जो गुच्छ आहे त्याच्यामध्ये आजच्या कार्यक्रमाने अजून एक पुष्प सामील होणार आहे. आणि त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही इथे सगळे आलात त्याच्याबद्दल खरंच खूप आनंद होतो आहे. पुढचा कार्यक्रम सुरू करण्याआधी आपण आपल्या मान्यवरांचा सत्कारही करणार आहोत. तर सगळ्यात आधी आजचे आपले जे प्रमुख वक्ते आहेत अमृत देशमुख, त्यांचं आपण स्वागत करणार आहोत, त्यांचा सत्कार करणार आहोत पुस्तक आणि शाल देऊन. मी अद्वनकर सरांना विनंती करते, डॉक्टरना विनंती करते की त्यांच्या हस्ते आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. इथे पुस्तक कोकण मराठी साहित्य परिषद बोरिवली शाखा, त्याचे अध्यक्ष आणि दैनिक लोकमतच्या ठाणा आवृत्तीचे उपसंपादक जगदीश भुवडसाहेब इथे आहेत. त्यांचाही आपण पुस्तकं देऊन सत्कार करणार आहोत. मी नाडकर्णी साहेबांना विनंती करते की त्यांच्या हस्ते आपण भुवड सरांचा सत्कार करूया. आज मराठी भाषा गौरव दिन, त्यानिमित्ताने अगदी 2 मिनिटांमध्ये आपल्या माय मराठीविषयी थोडीशी रंजक माहिती घ्यायला हरकत नाही असं वाटलं. अगदी 2-3 गोष्टींचा फक्त उल्लेख करते. एक म्हणजे आपल्या मराठीला जवळजवळ 1500 वर्षांचा जुना इतिहास आहे आणि महाराष्ट्राची ती अधिकृत भाषा आहेच, पण गोव्याची ती सहअधिकृत भाषा आहे. मराठीची सुरुवात इंडो आर्यन भाषांमधून झाली असं मानलं जातं आणि पूर्ववैदिक, वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत, अपभ्रंश यातून उत्क्रांत होत 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 आपल्याला मराठी लाभली असं म्हणायला हरकत नाही. सुरुवातीला तिला महाराष्ट्री, महारथी, मल्हाती
असं म्हणता म्हणता मराठी हे नामाभिधान या भाषेला मिळालं. पहिला मराठीतला जो शिलालेख आपल्याला आढळतो तो शके 905मध्ये श्रवणबेळगोळ येथे एक शिलालेख, त्या काळातला एक शिलालेख श्रवणबेळगोळ इथे सापडला, ज्याच्यावर श्री चामुंडराये करवियेले असे पहिली मराठी अक्षरं शिलालेखावर आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर 1110मध्ये आद्यकवी मुकुंदराज यांचा विवेक सिंधू हा जो ग्रंथ आहे तो पहिला मराठीतला ग्रंथ असं मानलं जातं. लीळाचरित्र हा पहिला पद्य ग्रंथ असं आपल्याला ज्ञात आहे आणि तो ग्रंथ अजूनही वाचनीय आहे. त्याच्यानंतर अर्थातच ज्ञानेश्वरी, संत ज्ञानेश्वर, नामदेवांचं भागवत आणि इतर अनेक संत साहित्य मराठीमध्ये निर्माण झालंच. इंग्रजी साहित्याचा प्रभाव पडल्यानंतर आपल्याला नवे साहित्य प्रकार मराठीत मिळाले. त्याच्यामध्ये कथा आहेत, लघुकथा आहेत, कादंबरी आहे, निबंध आहेत, ह्या सगळ्याची मोलाची भर पडत गेली आणि अगदी आत्तापर्यंतच्या सगळ्या साहित्यिकांनी त्याच्यामध्ये आपलं योगदान दिलं. मला असं वाटतं की मराठी भाषेबद्दल आपल्याला खूप काळजी मध्यंतरीच्या काळात वाटत होती की आपली मुलं इंग्लिशमध्ये शिकतात, मराठी वाचणार कोण, मराठी बोलणार कोण. पण काही चांगले बदल पण मला असं वाटतं झालं आहे, कारण आज व्हॉट्सअपमध्ये सोपे मराठी फॉन्ट आल्यानंतर आवर्जून सगळे मराठीत लिहितात, वाचतात. दुसरं म्हणजे जी इंग्लिश किंवा इतर भाषांमधली चांगली चांगली पुस्तकं आहेत त्याची तितकीच उत्तम भाषांतर, मला स्वतःला मराठी वाचायला खूप आवडतं इंग्लिशपेक्षाही, तितकीच उत्तम काही मी इंग्लिश पुस्तकं आणि मराठी दोन्ही वाचले. भाषांतरं अतिशय दर्जात्मक गुणात्मकदृष्ट्या उत्कृष्ट अशी भाषांतरं आपल्याला उपलब्ध आहेत. एकच उदाहरण सांगते. काही वर्षापूर्वी मी रांचीला रेग्युलर जात होते बहिणीबरोबर. एकदा एअरपोर्टवर आम्हाला एक बुकशेल्फ दिसला ज्याच्यामध्ये फक्त इंग्लिश आणि हिंदी पुस्तकं होती. काही काळानंतर मी गेले तेव्हा आम्हाला 2-4 मराठी पुस्तकं ज्याच्यामध्ये छावा आणि श्रीमान योगी होतं ते रांची एअरपोर्टला दिसलं आम्हाला. आणि त्याच्यानंतर जेव्हा 2-3 वर्षांनी आम्ही गेलो तेव्हा शेल्फची एक साईड मराठी पुस्तकांची होती रांचीमध्ये, जे मुंबईत पण नाही आहे. नंतर आम्हाला असं कळलं की जमशेदपूरला जो टाटांचा प्लॅन्ट आहे तिथे बरेच मराठी लोक आहेत आणि कदाचित ते एक कारण असेल की एवढ्या प्रमाणात मराठी पुस्तकं दिसली. तर मला असं वाटतं अशी काही आपल्याला मनाला सुखवणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी असतील तर त्याचा पण आवर्जून उल्लेख करून इतरांपर्यंत आपण ते पोचवूया. मला वाटतं मराठीबद्दलचं माझं बोलणं इथेच आवडतं घ्यावं, नाही तर मी बरंच काही बोलत राहीन. आता आजचा आपला जो मुख्य विषय आहे त्याच्याकडे मी वळणार आहे. त्याच्यासाठी मला एकच सांगावं असं वाटतं. बपू काळेंचं एक वाक्य मी वाचलं होतं की आपण वाचलेल्या पुस्तकाबद्दल जेव्हा आपण कोणाशी तरी बोलतो तेव्हा खरं त्याचं वाचन सुरू होतं, नाहीतर ते केसात माळलेल्या गजऱ्यासारखं असतं. गजरा माळणारीला तर दिसत पण नाही आणि त्याचा सुगंध पण येत नाही, फक्त गजरा आहे हेच समाधान असतं. आणि जेव्हा दुसरं कोणतरी किंवा ती स्वतः दुसऱ्या कोणाशी तरी त्या गजऱ्याबद्दल बोलते तेव्हा त्याचा सुगंध जाणवायला लागतो. मला वाटतं हे वाक्य तंतोतंत जर कोणी ओळखलं असेल तर आपले आजचे जे वक्ते आहेत त्यांनी जे जे वाचले ते बोलत आहेत आणि लोकांपर्यंत पोचवत आहेत आणि त्यामुळे त्याचा सुगंध आज मला वाटतं जवळजवळ 50 लाख लोकांपर्यंत पोचलेला आहे. आजच्या वक्त्यांची किंवा ज्यांची मुलाखत मी घेणार आहे, ज्यांच्याशी मी गप्पा मारणार आहे त्यांची थोडक्यात ओळख करून देते, कदाचित तुम्हाला ती ऑलरेडी असेलच. अमृत देशमुख हे व्यवसायाने CA आहेत. होते म्हणावं लागेल, कारण ते CA असले तरी त्यांचा आता तो व्यवसाय नाही आहे आणि त्या व्यवसायापेक्षा जास्त समाधान देणारं काहीतरी आपण केलं पाहिजे असं वाटून त्याने भारावून जाऊन ते आपल्या आयुष्याचं ध्येय बनवणारी जी काही माणसं असतात त्यातलं एक म्हणजे अमृत देशमुख. आज त्यांच्या आयुष्याचं ध्येय किंवा त्यांचं मिशन हेच आहे, मिशन मेक इंडिया रीड. भारताच्या आजच्या तरुणाईला वाचायला प्रवृत्त करणं, उद्युक्त करणं हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय आहे आणि ते आजच्या काळाला साजेशा रीतीने, आजच्या तरुणाईला भावेल अशा रीतीने एका ॲपच्या माध्यमातून त्यांनी ते करायला सुरुवात केली. ते कसं केलं, का करावं असं वाटलं, ते करताना काय अनुभव आले, हे सगळं आपण जेव्हा त्यांच्याशी बोलू तेव्हा आपल्याला कळेलच. त्यांना प्रेमाने लोक बुकलेट गाय म्हणून ओळखतात, कारण बुकलेट हे त्यांच्या ॲपचं पण नाव आहे. आणि मला वाटतं एका पुस्तकाचे पण ते ऑथर आहेत, 7 हॅबिट्स ऑफ व्हेरी इफेक्टिव्ह रीडर्स, हायली इफेक्टिव्ह रीडर्स. मला सारखं लीडर्स शब्द येतो, इट इज हायली इफेक्टिव्ह रीडर्स या पुस्तकाचे ते ऑथर आहेत. बाकी त्यांच्याविषयी आणि त्यांच्या अनुभवांविषयी आपण आता जाणून घेऊया, त्यांच्याशी ज्या गप्पा मारू त्याच्यामधून. नमस्कार, एकदा ऑफिशियली या कार्यक्रमात स्वागत. आणि आजची ही जी मुलाखत आहे ही प्लॅन्ड नियोजन केलेली मुलाखत नाही आहे, त्यामुळे जसं जसं आम्हाला गप्पा सुचतील तशा आम्ही गप्पा मारणार आहोत
आणि आय एम शुअर आपल्याला वेळ कमीच पडणार आहे, कारण जो भरपूर वाचतो त्याच्याकडे भरपूर बोलण्यासारखं काहीतरी असतं. सो लेट्स सी. हे कौतुक आहे का तक्रार आहे? मी जे काय आज इथे करेन ते कौतुकच आहे. तर तक्रार निश्चित नाही, कारण अजून आपण सुरुवातच नाही केलेली आहे. त्याच्यामुळे डेफिनेटली आम्हाला सगळ्यांना खूप उत्सुकता आहे एक वेगळा असं काहीतरी उपक्रमाबद्दल आज ऐकायला मिळणार म्हणून. मला असं वाटतं माझ्या मनात पण भरपूर प्रश्न आहेत, वाचकांच्या मनात पण भरपूर प्रश्न असणार. आपण एक थोडं सिक्वेन्शियली आपल्याला सोपं पडावं म्हणून आपल्या लहानपणापासून सुरुवात करूया. तर अमृत, लहानपण कसं होतं? म्हणजे एक लहान मुलगा म्हणून सिरियस होतास, गंभीर होतास, तेव्हापासून वाचायची अभ्यासाची आवड, असा गुणी मुलगा होतास की अदरवाईज? नाही, लहान मुलं गुणी वगैरे असं ते फक्त सिनेमांमध्ये असतं. एक विशेष बालपण झालं माझ्या बाबतीत, कळत न कळत, मुद्दामून नाही केलं गेलं. मी घरातलं चौथं मूल. हां, तर मी जन्माला आल्यानंतर माझ्या आईवडिलांना पॅरेंटिंगचा कंटाळा आलेला. त्यांनी सगळे प्रयोग करून झाले. माझ्या दादा आणि ताईवरती कळलं की काही फरक पडत नाही, अभ्यास कर आणि हे कर, शिस्त लावून. लकी बीइंग फोर्थ. या, सो ब्लेसिंग इन डिस्गाईज असं म्हणतात. तर आईवडिलांची तक्रार नाही माझी की कुठेतरी मला भरपूर स्वातंत्र्य मिळालं की तू पड परत उठ, पड परत उठ. पडल्यावरती मला ऑफकोर्स सगळ्यांनी आधार दिला आणि मी खूप उशिरा जन्माला आलो. सो आई बाबा माझे आजोबांसारखे आणि आजीसारखे झालेले, आणि ताई माझी जी बहीण इथे बसली आहे आणि माझा भाऊ, हे आई वडिलांचं रोल मोस्टली. असं कुठं ठरवून नाही, पण ते नकळत असं झालं. आणि म्हणून बिकॉज ते पण टेक्निकली काय पालक नव्हते, तर त्यांनी मोकाट मला सोडलेलं. तर म्हणजे बघा, मला एक आठवतंय गोष्ट की आमच्या घरी कुत्रा होता, 2 कुत्रे होते. आणि एकदा मी ठरवलं की मी सांगितलं मला कुत्र्याचं जेवण कुत्र्यासारखं बसून ते चाटून खायचंय, आणि मला कोणीही नाही म्हटलं नाही. म्हणजे बघा, आता तुम्हाला वाटेल काय किती वाईट माणसं आहे त्याची. तसं नाही आहे की मी एका पुस्तकात वाचलं, अनपोस्टेड लेटर बाय टी रंगराजन, न पाठवलेलं पत्र. महात्र्यारा खूप मोठे साऊथ इंडियाचे एक गुरु आहेत, स्पिरिच्युअल गुरु आहेत. त्यांनी म्हटलं की बाय द एज ऑफ 14 अ नॉर्मल इंडियन चाइल्ड हियर्स द वर्ड नो और यू कांट 1,40,000 टाइम्स. आणि मग तो मोठा झाल्यावर आपण त्याच्याकडनं अपेक्षा करतो यू कॅन, यू विल. आणि मी किती भाग्यशाली होते की मला कधी असं ऐकायलाच मिळेल तू हे करू नकोस, तू करू नाही शकणार. नाही, मी किती गोष्टी करून अर्धवट सोडल्या आहेत. मला आठवतं मी तबल्याच्या 3 परीक्षा पास झालेलो फर्स्ट क्लासमध्ये. आणि असा मला कंटाळा आला. लहान मुलांना असा कंटाळा येतो, मूड गेला माझा. तर मग आई बोलली, अरे नाही कर, तू एवढं चांगलं करतोय, कशाला अर्धवट सोडतोय. तेव्हा दादा बोलला की नाही, त्याला नाही आवडते ना, राहू देत, काहीतरी होईल दुसरं. सो मी तबला शिकलो, ते अर्धवट सोडलं. टेबल टेनिस खेळलो. एक दिवस मला ऑलिम्पिक्समध्ये टेबल टेनिसमध्ये गोल्ड मेडल आणायचं स्वप्न बघत होतं, कधी डिस्ट्रिक्ट लेवलच्या पुढे गेलो नाही. सो त्याच्यात मी खूप अपयशी झालो. त्याच्यानंतर मी चित्रकला, त्याच्यात बक्षिसं होतो, पण पुढे काही केलं नाही. तर बघता बघता असं मला आर्मीमध्ये अचानक मला मोठं इंटरेस्ट आलेला. एक तो सिनेमा बघितला आणि आर्मी जॉईन करायचं आहे. मग मी CA केलं. म्हणजे असं मागे बोलून बघता की मला वाटायचं काय मी सगळं अर्धवट सोडलं. पण आज वेन आय लुक बॅक, आणि मी एक पुस्तक वाचलं, कनेक्ट द डॉट्स. सो स्टीव्ह जॉब्सनी म्हटलंय, यू ऑलवेज कनेक्ट द डॉट्स बॅकवर्ड्स. मागे वळून पाहता जेव्हा मी बघितलं की आज मी बुकलेट ॲप जो बनवला आहे त्यातलं जे पूर्ण डिझायनिंग आहे ते मी केलं आहे. चित्रकलेचं जे फायदा इथे झाला. आणि कोणीही आत्तापर्यंत तक्रार केली नाही की मला तो ॲप अवघड आहे वापरायला. सगळे बोलले की खूप सोपं आहे वापरायला. मग मी तबला शिकलो, तर ऑडिओ समरीज मी बनवतो. त्याच्यात मी म्युझिक, तर मला तर म्युझिकचा गंध आहे, सिम्फनी आहे, मला कळतं ताल लय सूर काय आहे तबल्यामुळे. आणि आर्मीमुळे मी फिटनेस आहे, त्यामुळे फिटनेसमुळे मी यंग दिसल्यामुळे यंग लोकांना अपील जास्त होतो, राईट. CA मुळे मला माहिती आहे की पैशाच्या चुका कधी करणार नाही किंवा बँकरप्ट तर नक्कीच होणार नाही, एवढं मला गॅरंटी आहे. म्हणजे कसं आहे ना अमृत, मला असं वाटतं की एखादं शिक्षण पूर्ण झालं का, की कधी पूर्ण समजायचं हे आपण उगाच त्याचा क्रायटेरिया ठरवलेला असतो. पण प्रत्येकासाठी ते शिक्षण पूर्ण कधी हे वेगवेगळं असू शकतं. बरोबर. आणि जे काय म्हणजे कोणासाठी तबल्याच्या 5 परीक्षा दिल्यानंतर पण ते आयुष्यभर शिकत राहू शकतात. कोणाला 1 परीक्षा पुरेशी वाटू शकते, कोणाला 3.
पण जे आणि काही शिकलेलं शिक्षण असतं that म्हणजेच आपलं- शालेय शिक्षण असं असं नाही. नाही, आमिर असं खानचं नाही. एक मी ऑटोबायोग्राफी वाचलं, डुईंग इट माय वे, ॲक्टिंग इट माय वे असं म्हणून. 12वी झाल्यानंतर त्यांनी घरच्यांना सांगितलं की आता मला क्रिएटिव्ह फील्ड आणि डिरेक्टर आणि याच्यात मला आता काम करायचं आहे. तर त्याची आई म्हणाले की नाही, तू आधी तुझं शिक्षण पूर्ण कर, मग तुला जे करायचं ते कर. आणि त्यांनी जे उत्तर दिलं बघा, 12वीतला मुलगा, की आई मी शिक्षण थांबवत नाही, आता मी माझं खरं शिक्षण सुरू करतो ज्याच्यात मला आवड आहे. आणि बघा आज तो एक खूप मोठा कलाकार आहे. तो शिक्षण म्हणजे फक्त शालेय शिक्षण नाही. Right. इनफॅक्ट माझा पुढचा प्रश्न त्याच्यावरनं येणार आहे, पण मला त्याच्या आधी थोडंसं विचारायचं आहे की हे सगळं करत असताना म्हणजे जसं तबला झालं, चित्रकला झाली, फिटनेस झाला, तसंच एक वाचन होतं की वाचनाची आवड अशी जाणीवपूर्वक कोणी लावली का, सवय लावली का, ती आपोआपच रुजून आली? ती लादली गेली चक्क. लादली गेली. मला अजिबात आवडायचं नाही वाचन. इनफॅक्ट 4थीपर्यंत अनॉनिमस शब्द मला सगळीकडे दिसायचा. कुठली कविता वाचल्यानंतर खाली अनॉनिमस लिहितात ना, अनामिका, तर मला वाटायचं अनॉनिमस आहे कुठल्या मोठ्या लेखकाचं नाव आहे. खूप लिहिलंय बहुतेक त्याने, सगळीकडे दिसतंय सगळीकडे ते त्याचं नाव. नाव दिसतंय. तर अनामिका हे एक नाव आहे ना. तर हे श्रेय माझ्या भावाला जातं. ओके. माझा भाऊ मला ना सारखं हे व्याख्यानांना घेऊन जायचा. व्याख्यानमाला, बाबासाहेब पुरंदरे, ओके. प्रवीण दवणे ह्यांच्या व्याख्यानांना घेऊन जायचा. आणि मी खूप स्पोर्ट्स बाहेर खेळणारा होतो, क्रिकेट, फुटबॉल, टेबल टेनिस हे खूप खेळायचो. तर तो काय करायचा, मला न सांगता माझ्या वाढदिवसाच्या 2-3 दिवस आधी माझ्या मित्रांना सक्त ताकीद द्यायचा घरी जाऊन किंवा फोन करून की अमृतच्या वाढदिवसाला कोणीही ते सापशिडी आणि बोर्ड गेम्स आणि कपडे लत्ते हे काय आणायचं नाही, खबरदार. घाबरवायचं लिटरली. आणि आणायचं तर फक्त पुस्तकं. सो इन शॉर्ट आय नेव्हर एन्जॉयड माय बर्थडेज. पण हे तेव्हा कळलं नाही की नंतर कळलं भाऊ असं करत होता ते? नंतर कळलं. हो. नंतर कळलं. आणि आता मी त्याचा राग नाही आहे मला अर्थात, कारण त्याच्यामुळे तुम्ही इथे बसलात आणि मला ऐकताय. पण जी काही पुस्तकं दिली होती ती फायनली तुम्ही वाचायचात? हो, कारण खेळलीच नाही खेळायला. अच्छा, ओके. मग पुस्तकं, मग हॅरी पॉटर, तेनाली रमन, अकबर बिरबल, मालगुडी डेज, रवींद्रनाथ टागोरच्या गोष्टी, मग श्यामची आई, हे सगळे. आणि मी गोष्टींच्या प्रेमात पडलो, कारण लहान मुलांना काय आवडतं, मोठ्या फॉन्टची अक्षरं, छान छान चित्र आणि गोष्टी. सो तसं मी वाचन म्हणणार नाही की मी वाचन प्रेमी झालो. खरा एक टर्निंग पॉईंट झाला 10वी नंतर. ओके. 10वी नंतर मी असं उन्हाळ्यात करत होतो, उन्हाळ्याच्या सुट्ट्या. माझा भाऊ परत आला माझ्याकडे, एकदम सिरियस चेहरा. म्हटलं आता काय नवीन नियम काढतो माझ्या आयुष्यात, आधीच माझ्या सगळ्या वाढदिवसांची वाटोळं लावलं. आणि त्याचा हात मागे होता, असा काहीतरी लपत होता. उन्हाळ्याची सुट्टी होती आणि तो बोला की अमृत आता मोठा होतोयस, मी गृहीत धरतो की तुझी 10वीची परीक्षा आता पास होशील तू, आता तू नॉन फिक्शन पुस्तकं वाचायला सुरुवात कर. मी म्हटलं नॉन फिक्शन म्हणजे काय? मला वाटलं की पुस्तक म्हणजे फिक्शन म्हणजे लघुकथा आणि कादंबऱ्या वाचायच्या म्हणजे गोष्टी. वाचायच्या. राईट. तो बोला की नाही, काही अशी हजारो पुस्तकं आहेत बाजारात ज्यांच्यात कदाचित गोष्टी नसतील पण तुला खूप शिकायला मिळेल. तर मी सहज विचारलं की मी 10 वर्ष शाळेत काय करू, तो मी शिकतोय, परत काय शिका. तर तो जे म्हणाला दॅट ब्ल्यू माय माइंड. तो म्हणाला की कदाचित ह्या गोष्टी ज्या आहेत ना नॉन फिक्शन पुस्तकातली, ते कदाचित शाळेत शिकवत नाहीत. म्हटलं काय, असं पण असतं? शाळा विद्येचं मंदिर वगैरे म्हणतात आणि अशी काही गोष्ट जी शिकवल्या नाही जात का बरं? तो बोला मला पण नाही माहिती, कारण तोही लहान होता तसा. तो असेल 10वी-12वीत, 10वी-12वीत नाही, कॉलेज जस्ट पासआउट होता. आणि त्यांनी मला माझं पहिलं सेल्फ हेल्प किंवा नॉन फिक्शन पुस्तक माझ्या आयुष्यातलं ते होतं रिच डॅड पुअर डॅड बाय रॉबर्ट कियोसाकी. आय एम शुअर यू ऑल मस्ट हॅव आय कॅन सी द ऑनेस्ट स्माइल ऑन युअर फेस. आणि ते मी 1.5 दिवसात वाचलं. आणि मला एवढा राग आला माझ्या शाळेतल्या टीचर्सवर. मी शाळेत जाऊन प्रिन्सिपलशी भांडलो की मला 10 वर्षात तुम्ही केमिस्ट्री शिकवलं, जॉमेट्री शिकवलं, सगळं ठीक आहे, गणित ठीक आहे, पण पैशांचा तुम्ही कधी उल्लेखही नाही केला. आणि त्यामुळे काही चुकीच्या गैरसमजती माझ्या डोक्यात निर्माण झालेला की हे बिल गेट्स आणि शाहरुख खानचे श्रीमंत काय आहेत, कारण त्यांचा मेंदू वेगळ्या प्रकारे बनलाय, माझा तसा नाही आहे. सो मी काय आता असं फार काय मोठा होणार नाही. आणि रॉबर्ट कियोसाकी काहीतरी एक्झॅक्टली उलटं बोलतोय. तो ते नाही, पॅसिव्ह इन्कम, ॲक्टिव्ह इन्कम असं असतं, कोणीही श्रीमंत होऊ शकतं. इट इज अ सायन्स, मनी इज अ सायन्स. इनफॅक्ट मला असं वाटतं की शाळांमध्ये आपल्या श्रीमंत होणं म्हणजे काहीतरी चुकीचं, पैसा जास्त कमवणं म्हणजे
नाही, सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र नाहीच, असं काहीतरी एक त्यावेळी, म्हणजे ॲटलिस्ट आम्ही जेव्हा होतो तेव्हा तरी एक थोडंफार असं होतं. त्याच्यामुळे सगळेजण बोलायचे ते चांगलं कसं वागावं, तुम्ही कसं केलं पाहिजे, कसं झालं पाहिजे, पण तुम्ही कसं कमावलं पाहिजे, कमावलेलं कसं वापरलं पाहिजे हे नाहीच शिकवलं जायचं तिथे, किंवा ते नाही शिकवलं नाही पाहिजे मुलांना, असं काहीतरी अगदी. कदाचित असेल तेव्हा. सो हे रिच डॅड पुअर डॅड वाचल्यानंतर मला कळलं की मी काहीतरी खूप मोठं गमावलंय. म्हणजे 10 वर्षाचं शालेय शिक्षण महत्त्वाचं आहे, पण ते पूर्ण नाही आहे. आणि मी चक्क काय केलं, मी 100 बेस्ट सेल्फ हेल्प पुस्तकांची यादी बनवली. मग ते इकिगाई, 5 AM क्लब, मॉन्क हू सोल्ड हिज फरारी, थिंक अँड ग्रो रिच, हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल, इवन मराठी किमयागार, बोर्ड रूम, वीणाताई गावणकरांचं एक होता कारभार, जी कुठली चांगली मी ऐकली आहेत इंटरनेटवरती मित्रांकडून, ते सगळ्याची यादी बनवली आणि माझा स्वतःचा पर्सनल सिलॅबस, पर्सनल करिक्युलम तयार केला की हे चालू राहणार कॉलेज आणि शाळा, माझा पर्सनल सिलॅबस. आणि तिथून मी मी आय कॅन क्लेम दॅट आय बिकेम अन ॲव्हिड रीडर. आणि आता तर मी गेले 5-6 वर्ष दिवसाला एक पुस्तक वाचतो, निदान. लॉकडाऊनमध्ये तर विचारू नका, माझ्या अंगाला पुस्तकांचा वास येत होता. पण म्हणजे तुम्ही CA केलंय ना, तू CA मी केलंयस CA. बरोबर. तर CAचा अभ्यास जो काही आपण ऐकलंय भरपूर असतो. कॉलेज आणि साधारणपणे सायमल्टेनियसली ग्रॅज्युएशन आणि CAच्या टर्म्स भरणं साधारण बरोबर सुरू होतं, बरोबर. तर तो एवढा सगळा CAचा अभ्यास आणि म्हणजे अकॅडमिक रीडिंग आणि नॉन अकॅडमिक रीडिंग हे सगळं कसं काय जमलं? पहिलं तर मी CA का केलं हेच माझ्यासाठी रहस्य आहे. मला आठवत नाही की असं मला वाटतं, अंदाज आहे की माझे बाबा शेतकरी आहेत, हे श्रीमंत शेतकरी आहे. लगेच माझ्याकडे धैर्य नका बघू, एकदम छान बंगल्यात वगैरे मी जन्माला झालो. तर माझ्या बाबांचे बरेच CA मित्र होते, का कुणास ठाऊक. जे माझे बाबांचे मित्र CA होते ना, त्यांच्या बायका खूप सुंदर होत्या. तर मला असे Motivation. गोड गैरसमज का समज जे काय ते झाला की CA केल्याने सुंदर बायको मिळते. आता पुढचा प्रश्न विचारू नका. नाही, आय एम मॅरिड टू तुम्ही बुक्स उत्तर देणार अँड आय एम हॅपी. तर असं बघा, जेव्हा तुमच्या आयुष्याचा व्हाय क्लिअर नसतो, तुम्ही असे काही रॅन्डम डिसिजन घेता. आणि मी CA केलं. आकडेमोड वगैरे मला आवडतं, तसं नाही असं नाही. तर मला असं तुमचा असा वाटलं की प्रश्न आहे. सायन्स नको, आर्ट्स नको, मग चला नाही, तसं कॉमर्स काही आणि मग नाही. CA. बाबांचं स्वप्न एक होणं, पण गरिबीमुळे त्यांना करता आलं नाही. मग मी माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करीन असं कदाचित असेल काहीतरी, आणि मी झालो सुदैवानं. तर माझ्यासाठी अकॅडमिक रिडिंग आणि नॉन अकॅडमिक रिडिंग फार वेगळं नाही. बरं, इतरांना खूप ते वेगळं वाटतं. म्हणजे आताही मी जेव्हा अभ्यासिकेत एक चक्कर टाकली आणि तुम्हाला बघितलं विद्यार्थ्यांना, सगळ्यांचा अभ्यास, तो पुस्तक उघडं होतं आणि ते अभ्यास करत होते. परत माझा भाऊ, तो मला काय बोलायचा की तुला गाईड दिलं जाणार नाही. एक गाईड प्रकार होता आपल्या लहानपणी. आता काय गुगल नवनीत, असं आता असू गुगल काय नये. चॅट GPT आहे, तर ते तो संपलाच, म्हणजे हो, गई भैंस पाणी readyच में. येतं सगळं हां. लिहून. तर गाईड म्हणजे मॉडेल आन्सर्स नाही. तू ते चॅप्टर वाचायचा किंवा तो पॅराग्राफ वाचायचा, पुस्तक बंद करायचं आणि स्वतःची उत्तरं तयार करायची. आणि त्याचा मला खूप राग यायचा, कारण एक मोह होता ना की ते उकडून बघूया ना, त्या लेखकाचीच भाषा आपण कॉपी करायचं एक सहज सोपा पटकन ना, मार्ग. पटकन होऊन जातं. तर आय थिंक दॅट वॉज अ गेम चेंजर. की खरं ज्ञान, व्हॉट डू यू थिंक नॉलेज इज इट रिप्रोडक्शन ऑर कन्झम्पशन? आय थिंक नॉलेज इज रिप्रोडक्शन. तुम्ही बोलता होता मगाशी बोललात ना की हा जे वाचतो ते देतो, आणि तुम्ही गजऱ्याचं खूप छान उपमा दिली, तुम्ही नक्कीच वापरीन. वपू काळे. अच्छा, मी वपू नाही, काळे. मी ओके. नाही. वपू काळ्यांनी दिली. तर मला वाटतं की हे नॉलेज इज रिप्रोडक्शन, की जे उत्तर आहे की आपल्या शाळेत म्हणतात की एका प्रश्नाचं एकच उत्तर असू शकतं, खूप खूप चुकीचं आहे. एकाच प्रश्नाचे 10 वेगळी उत्तर असू शकतात आणि ते सगळे बरोबर असू शकतात. हो. राईट. तर ते माझ्यात लहानपणापासून झालं की मला मग मजा यायला लागली की आता एक्झामिनेशन इज अ मीडियम ऑफ एक्सप्रेशन. मला माझी मतं किंवा माझ्या भाषेत ते आता समजवायचं आहे, माझ्या तऱ्हेने. ओके, त्याच्यात एक मजा यायला लागली. मग मला ते परीक्षेचं प्रेशर नव्हतं. ओके. म्हणजे CA मध्ये पण हे सगळं करता आलं. येस. कारण एक साधारणपणे आमच्या डोक्यात असं असतं की CAचा अभ्यास म्हणजे इन्व्हेरिएबली अकाउंटिंग, आकडेमोड, त्यात सेल्फ एक्सप्रेशन कसं कितपत त्यातही येणार? आहे ना. बघा ना, आता गणित म्हटलं जरी उत्तर जरी शेवटचं सेम असलं तरी स्टेप्स वेगळे असू शकतात. आणि झालं कसं, मग शिक्षक लोकांना अरे ह्याचं उत्तर वेगळं आहे, मग त्यांना मजा यायला लागली उलट की बाकीचे सगळ्यांचे तोंडपाठ स्टँडर्ड मॉडेल आन्सर्स आणि माझं वेगळं, उलट मला जास्त मार्क मिळायला लागले. अच्छा. मला आठवत आहे एकदा लॅब
एक्सपेरिमेंट होता आणि त्यात असं ॲपॅरेटस शब्द लिहायचा होता आणि तो मला आठवेना. तर मी मटेरियल्स टू बी युज्ड असं म्हटलं आणि दादाला मी घाबरत घरी आलो आणि म्हटलं दादा मला तो ॲपॅरेटस शब्द आठवलाच नाही, मी तिथे मटेरियल्स यूज्ड इन द एक्सपेरिमेंट असं लिहिलं. दादा बोलला, अरे मस्त, आणि मला एकदम मस्त गळाला, अरे बरोबर केलंस तू. वेळेस दुसरं कोणी बोला असतं अरे तुला तो शब्द का नाही लिहिलास. शेवटी शब्द महत्वाचे नाही आहेत, मेसेज महत्वाचा आहे. ओके. सो आय थिंक दिस इज व्हेरी स्पेशल की आता युजली लेखकांचं तिसरं किंवा चौथं पुस्तक सुपरहिट जातं ना. मी माझं पहिलं पुस्तक लिहिलं, ह्याचा एवढा छान प्रतिसाद आला. मी बाय द वे 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह रीडर्स, नॉट रिटन बाय स्टीफन कॉवी, रिटन बाय मी, आणि त्याचा अनुवाद उत्तम वाचक घडविणाऱ्या 7 सवयी, याचा अनुवाद माझ्या बहिणीने केला, माझ्या ताईने केला. तर मला प्रश्न पडायचा की पहिलंच पुस्तक कसं काय. चल वाचन आणि लिखाण या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. लोकांना माझं लिखाण कसं काय एवढं आवडलं. नंतर मला कळलं की पहिलं पुस्तक नाही आहे, 100रावं पुस्तक आहे. आय हॅव बीन रायटिंग ऑल माय ओन आन्सर्स. आय नो हाऊ टू एक्सप्रेस इन माय ओन देसी पर्सनल ब्रोकन वोकॅबलरी. Are you getting my point? That is very important for all the students. See, now this is a desk. I might say this desk is crowded. She might say this desk is cluttered. The answer is different, but the meaning is same. Are you getting my point? Yes. This is more important. That how you present it is more important. हो. आणि आपले नॅशनल जे नेते आहेत ते जसं काय कसं बोलतात हे जास्त महत्वाचं आहे, जेणेकरून जे काय बोलतात त्याच्यापेक्षा. हो, कसं बोलतात हे. नाही, मला तेच सांगावंसं वाटलं की जे आत्ता तू म्हणालास ना की मी लिहित होतो आणि माझं हे पहिलं पुस्तक असलं तरी त्याला प्रतिसाद मिळाला. मला असं वाटतं जे ॲपवर डेली किंवा वीकली तू जे अपलोड करतोयस तर एखादं पुस्तक वाचून त्याचा सारांश लिहिणं हे पण एक कला आहे, हे पण एक आर्ट आहे. कारण त्याच्यासाठी तुम्हाला पुस्तक समजावं लागतं, त्यात काय म्हटलं आहे ते समजावं लागतं, ते डायजेस्ट करावं लागतं आणि मग ते तुम्ही मांडू शकता. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं लेखक हा ऑलरेडी घडत गेलेला होता हळूहळू आणि मग हे पुस्तक बाहेर आलं, असं ते बहुतेक झालेलं आहे आणि म्हणून त्याला एवढा छान प्रतिसाद पण मिळाला असणार. तर मला दुसरं असं विचारायचं होतं की हा जो पूर्ण जर्नी झाला ना, म्हणजे सुरुवातीला वाचनाची सवय लादली गेली, मग कॉलेज झालं, मग वाचन थोडंफार आवडायला लागलं, मग CAचा अभ्यास झाला, मग एक विविड किंवा एक ॲविड रीडर झाला आणि त्याच्यानंतर नाव यू आर अ मिशनरी. मिशनरी म्हणजे कसं की हे जे ध्येय आहे की वाचायला लोकांना उद्युक्त करणं, हे काम घेऊन पुढे जाणारा तो मिशनरी. तर हा पूर्ण जे टप्पे आहेत सगळे किंवा हा जो पूर्ण प्रवास आहे हा कसा वाटला, यातले अनुभव काय वाटले, किंवा हे सगळं होत असताना एक व्यक्ती म्हणून तुझ्यामध्ये काय काय बदल घडत गेले असं वाटतं तुला. हाऊ इट हॅज बेनिफिटेड यू द एंटायर जर्नी, आणि त्याच्यामध्ये वाचन हा मुख्य गाभा, याचा काय फायदा झाला आत्तापर्यंतच्या प्रवासात. वाचनाचा सर्वात मोठा, आतापर्यंत तुम्ही जवळजवळ 1893 पुस्तकं वाचलीत. आणि जर तुम्ही थोडक्यात म्हणाल की कुठले 2 मोठे बदल झाले माझ्यात किंवा परिवर्तन झाले, तर पहिलं म्हणजे की एम्पथी किंवा करुणा, आस्था जी माझ्यात बिलकुल नव्हती, की फक्त माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघणार, तुम्हाला काय कसं वाटतंय याचा काही संबंध नाही. म्हणजे आता सिग्नलवरती गाडी आहे चालू आहे, तर कोणाला तरी 1 रुपया दिला, तो भीक मागायला येतात की ठीक आहे 1 रुपया देऊन रफादफा केलं. एकदा मी असंच लॉकडाऊन झाल्यानंतर त्याच सिग्नलवर उभा होतो, दुपारचे 3 वाजलेले, आणि तसा एक छोटा मुलगा 7-8 वर्षाचा नॉक करत होता की दादा, आणि मी बघितलं की त्याच्या कानाच्या मागून असं घामाचे एक ड्रॉप असा जात होता. नंतर माझ्या लक्षात आलं की अरे मी तर AC मध्ये बसलो, म्हणजे बाहेर किती गरम असेल. मी त्याला सहज म्हटलं अंदर आहे का क्या, तो टुमकून असा उडी मारून हात आला आणि त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद मी बघितला, तो दादा मैं पहिली बार, कारण त्याला माहीतच नाही की आतमध्ये गार असतं, जसं मला माहिती नव्हतं बरोबर बाहेर गरम आहे, त्याला माहीतच नाही की गाडीमध्ये AC असतो. तो एवढा छान हसत खेळत गेला आणि मी त्याला रुपये द्यायला पण विसरलो. ते तर राहिलंच बाजूला. बरंच काही दिलं गेलं ना त्याला. म्हणजे आय मेड हिज डे, अँड द फॅक्ट दॅट आय एम मेन्शनिंग दिस, ही ऑल्सो मेड माय डे. येस राईट. येस. आय थिंक दुसऱ्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करणं हे जास्त शिकलो मी वाचनातून. दुसरा मोठा मूलभूत परिवर्तन असा झाला की ॲक्सेप्टेबिलिटी, की आता लहानपणी स्वतः मी नॉनव्हेज खातो आणि कोणी माझा व्हेजिटेरियन मित्र आहे तर मी लगेच अरे काय वेडा आहेस तू आयुष्यातलं खूप मोठं एक आस्वाद घालवतोय, मूर्ख आहेस तू. पण आत्ता पुण्याला 1 महिन्यापूर्वी मी एका मैत्रिणीबरोबर माझं व्याख्यान झालं आणि मग ती मला बाहेर घेऊन गेली
जेव्हा याच्यातले ऑडियन्समधलेच होते, ओळख झाली आणि ती जैन होती. आणि तर ती बोलली की मी तुला पुण्यातले सगळे शनिवार वाडा वगैरे मी तुला फिरवेन म्हणून. आणि मला जेव्हा कळलं की ती जैन आहे, म्हणजे ती नॉनव्हेज सोडा, अंड्याला पण ती हात लावणार नाही, मी पूर्ण दिवस तिला Without हां नाही राहिला. छान वाटावं म्हणून मी आय प्रिटेंडेड दॅट आय एम अ व्हेजिटेरियन, जे मी डेफिनेटली केलं नसतं जर मी इफ आय वॉज नॉट ओल्ड ऑफ 1800 बुक्स. आणि त्यात मी काय फार मोठा सॅक्रिफाईस केला असं पण नाही आहे, पण जस्ट बरोबर. तिला बरं वाटावं. एक बदल केला त्या दिवसापुरता येस फक्त. येस. पण हे कशामुळे झालं, म्हणजे एकाच विषयावर असलेली निरनिराळ्या अँगलने लिहिलेली पुस्तकं वाचल्यामुळे वेगवेगळे व्ह्यू पॉईंट्स कळत गेले आणि त्याच्यावर विचार घडत गेला आणि मग हा बदल घडला असं अगदी वाटतं. आपल्याला असं वाटतं की कॉन्ट्रडिक्शन इज बॅड. नो, No. having two contradictory views in your mind at the same time is a sign of intelligence. हो. की सपोज की कोणी एका पॉलिटिक्सच्या अफिलेटेड आहे आणि तो अपोजिट पॉलिटिशियनला भेटतो, तर आपण लगेच भांडणं वाद सुरू होतात, अरे वेडायस का, एवढं चांगलं काम चालू आहे. आणि पण डोंट यू थिंक की इट इज अन अपोजिट टू अंडरस्टँड फ्रॉम हिज पॉईंट ऑफ व्ह्यू की तो का असं बोलतोय जे बोलतोय, व्हाय इज ही सेइंग व्हॉट इज सेइंग. यू मे नॉट अग्री, but I can listen to you and try to understand why you are so against my view. यू नो अमृत, आय कॅन रिलेट दिस व्हेरी वेल. म्हणजे मी ह्याच्याशी खूप चांगल्या प्रकारे रिलेट करू शकते. याचं कारण म्हणजे आत्ता बोलतानाच असं म्हणजे माझ्या मनात आलं की अनुभव हा वेगवेगळ्या गोष्टीतनं घेता येतो. माझं जे फील्ड आहे, मी सोशल वर्क फील्डमध्ये आहे, मी हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. इथे मला डायरेक्ट माणसांचा अनुभव मिळतो, वेगवेगळ्या स्तरातल्या वेगवेगळे अनुभव, वेगवेगळ्या समस्या, वेगवेगळी बॅकग्राऊंड घेऊन येणाऱ्या त्यांच्याशी माझं जे इंटरॅक्शन होतं त्याच्यामुळे मला वेगवेगळे व्ह्यूज कळतात. नाहीतर एक टिपिकल मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून, व्हेरी प्रोटेक्टेड कुटुंबातून आलेल्या मुलीचं अनुभव, विश्व आणि विचार हे खूप लिमिटेड असतात. ते कधी कधी एकदम शेकन अप करणारे असे अनुभव आल्यामुळे माझे विचार हळूहळू बदलत गेले आणि ॲक्सेप्टेबिलिटी वाढली. इथे तुझं पण तसंच झालं आहे. तू एका सर्टन बॅकग्राऊंडमध्ये आलास, तुला मे बी ती माणसं डायरेक्टली भेटली नाही, जी भेटली ती पुस्तकांथ्रू भेटली, पण जे माझ्याबरोबर झालं तेच तुझ्याबरोबर झालं कदाचित, आणि ती ॲक्सेप्टेबिलिटी येत गेली. त्यामुळे तू जे काय बोलतोयस ते एक्झॅक्टली मला पटतंय पण आणि जाणवतंय पण. आणि मला वाटतं डेफिनेटली याच्यामुळे आपलं आयुष्य बरंच समृद्ध होतं, एका टिपिकल साच्यातून जाण्यापेक्षा त्या साच्याबाहेरचं आपण जर काही बघितलं तर. आणि आय थिंक दॅट इज व्हॉट हॅज I read books, you read people. Yeah, maybe. Yes. And people keep reading you, okay? People keep reading you a lot. आणि ते तुम्हाला जाणवून पण देतात, ताई हे असं नाही व्हायला पाहिजे, ते तसं व्हायला पाहिजे. अँड यू चेंज. सो यू हॅव चेंज थ्रू बुक्स. आणि मला वाटतं ते सगळं या बुकमध्ये पण आलंच असेल. हो, या पुस्तकाचं जर थोडक्यात सांगायचं झालं तर स्टुडंटसाठी पण हे खूप छान पुस्तक आहे. त्याच्यात खूप एक छान गंमत आहे या पुस्तकाच्या मागे. याच्या मागचं मी वाचतो. दिस बुक इज फॉर यू इफ यू से आय डोज ऑफ आफ्टर रिडिंग 5 pages. कोणाला पुस्तक वाचता वाचता डुलकी लागते? हे खरं बोला यार, लागते ना, आम्हाला पण लागते. झोप येण्यासाठी पण लोक पुस्तक हो ना, तसं पण आहे. हो, माझ्याकडे अशी 4-5 पुस्तकं आहेत, रात्री झोप नाही लागली की त्यातले उचलतो आणि 2 मिनिटात निद्रा देवीची आराधना. आता पुस्तकाचे नाव नका विचारू, खूप मोठा अपमान होईल. आय डोंट रिमेंबर वॉट आय रीड. वाचलेलं लक्षात नाही राहत. आय डोंट गेट इनफ टाइम टू रीड बुक्स. आपण सगळे अंबानीचे औलाद आहोत ना, सगळे बिझी. आय एम अ स्लो रीडर. सो मला वाचनाचा वेग वाढायचा. सो सरासरी वाचनाचा वेग लोकांचा असतो 150 ते 200 शब्द. मी सराव करून तो 1200 शब्द पर मिनिट केलाय. आणि म्हणून मी दिवसाला एक पुस्तक. हे कसं केलं म्हणजे सगळ्या पालकांच्या वतीने पण मी हा प्रश्न विचारते. एकतर एवढा स्पीड वाढवणं ही एक गोष्ट झाली, आणि सगळ्यांच्या मनात हा प्रश्न असतो की आमच्या मुलांना वाचायची सवय कशी लावावी. एका जागी ते बसतच नाही, 5 मिनिटात त्यांना पुस्तक टाकावं असं वाटतं. ते दोन्ही प्रश्नांची उत्तरं मला हवेत की कसं एका जागी मुलं बसू शकतील, वाचू शकतील, आणि हा स्पीड वाचायचा वेग कसा वाढवायचा. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आधी देतो. जसं मी म्हटलं की पुस्तक वाचा आपल्याला डुलकी लागते, ह्यात काही तुमची चूक नाही आहे, सगळ्यांनाच लागते. कधी इंस्टाग्रामचे रील्स बघताना डुलकी लागली? बाहुबली पिक्चर बघताना डुलकी लागली? नाही. मग असं का? बिकॉज आवर ब्रेन इज नॅचरली वायर्ड टू सी पिक्चर्स. आपली व्हिज्युअल शक्ती खूप जास्त आहे. व्हिज्युअल म्हणजे आपले डोळे सर्वात जास्त इव्हॉल्व्ह झालेत इन कम्पॅरिझन टू अदर सेन्सेस. असं कुत्र्याला कदाचित या टेबलाचा पण वास येईल,
पण आपली ती कॅपेबिलिटी गेली आहे आपल्याला ते, कारण आपल्या डोळ्यांवर आपण एवढं फोकस केलं आहे, जे दिसेल ते खरं म्हणतात ना, व्हॉट यू सी इज व्हॉट इज ट्रू. तर झालं काय आता तुमचं सायन्स, आय कॅन टेल यू द सायन्स ऑफ स्पीड रिडिंग. आय कॅन टीच यू हाऊ टू रीड फास्टर इन जस्ट 10 minutes. विचार करा की 5-10 हजार वर्षापूर्वी जेव्हा पहिल्यांदा रिटन टेक्नॉलॉजीचा आविष्कार झाला असेल आणि मला तुम्हाला सांगायचं आहे टायगर, तर कदाचित काहीतरी टायगरचं एक चित्र काढून तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला असेल की हा वाघ आहे. मग कळलं की हे काढायला खूप वेळ लागतो, जागा लागते. मग आपण सिम्बल्स आणले की असं आणि असं म्हणजे टी, असं म्हणजे आय, असं म्हणजे जी, आणि या सगळ्याचं कॉम्बिनेशन TIGER इन टर्न रिप्रेझेंट्स अ येल्लो व्हाईट इमेज विच इज अ टायगर. इथे माशी शिंकली. प्रॉब्लेम काय झाला की बिकॉज यू आर मेड फॉर दिस इमेजेस, मूवी म्हणजे मुव्हिंग इमेजेस, हा शब्द असा झालाय, अँड वी आर नॉट मेड फॉर लुकिंग ॲट दिस बोरिंग ब्लॅक सिम्बल्स ऑन व्हाईट पेपर. एक एक्स्ट्रा प्रोसेस आपण इन्सर्ट केली की आधी ते अक्षरांना बघा आणि मग त्याला कन्वर्ट करा इमेजमध्ये. एक एक्स्ट्रा प्रोसेस तरी, आणि ते कन्वर्जन ते बंद झालं. आपण आता अक्षरांवरच फोकस करतोय. वेळेस जेव्हा डायरेक्ट पिक्चर किंवा इमेज दाखवली जाते, वी गेट हुक्ड, वी डोंट डोज ऑफ. सो करायचं काय आहे तुम्हाला की ते वाचनाचं वेगावरती काम नाही करायचं आहे. यू हॅव टू चेंज युअर हॅबिट ऑफ रीडिंग. ॲक्च्युली आय डोंट रीड, आय सी मूवीज वाईल रीडिंग. म्हणजे काय करायचं नक्की? उदाहरणार्थ आय एम टॉकिंग, ओके, आय एम टॉकिंग टू माय फ्रेंड, असं एक वाक्य मी पुस्तकात वाचतोय. आता आपल्याला काय शिकवलंय? आय वेगळं वाचा, एम वेगळं वाचा, टॉकिंग वेगळं वाचा. झोप लागणार आणि स्पीड पण कमी होणार. आता बघा, आय एम टॉकिंग ह्या पूर्ण 3 शब्दांच्या ग्रुपला एक मोठा अर्थ आहे, मोर दॅन जस्ट द वर्ड आय. जरी आयला अर्थ आहे पण खूप खूप एक लिमिटेड अर्थ It doesn't convey आहे. much. आय एम टॉकिंग इज अ पिक्चर. कॅन यू पिक्चराइज इट? येस. विथ अ फ्रेंड इज अनदर मिनिंगफुल फ्रेज. सो मराठी आय एम टॉकिंग इज वन वर्ड. पूर्वी फॉर आणि एव्हर हे वेगळे शब्द होते, नंतर कालांतराने ते एक झाले. एनी आणि वे हे 2 वेगळे शब्द होते, ते नंतर एक झाले. जर ते आपण एकत्र वाचू शकतो, देन यू कॅन ऑल्सो रीड ग्रुप ऑफ 3 वर्ड्स ॲज वन वर्ड. फॉर एक्झाम्पल, what was the first word you learned as a child in English language? A for apple. तेव्हा आपण ॲपल कसा वाचला असेल? APPLE, ॲपल. आज मोठा झाल्यावर आपण असं वाचतो का? आपण डायरेक्ट ॲपल बोलतो. म्हणजे बघा, आपल्या डोळ्याला ती सवय झाली आहे की APPLE हे कॉम्बिनेशन आलं की मला वेगळं A आणि P वाचायची गरज नाही, मला माहिती आहे डायरेक्ट ॲपल. तसंच आय एम टॉकिंग एकत्र तुम्ही वाचू शकता. म्हणजे बाय द टाइम दुसरा वाचक आय वरती अडकलाय, आय एम वरती अडकला, माझं वाक्य बघून पूर्ण झालं. व्हिज्युअलाइज करून मी दुसऱ्या वाक्यावरती ऑलरेडी पोहोचलोय. ओके. दिस इज द सिक्रेट ऑफ स्पीड रिडिंग. सो डेव्हिड बटलर नावाचा एक लेखक आहे. असे खूप स्पीडिंगवर पुस्तकं आहेत, पण ते खूप बोगस आहेत. आता हे एकच पुस्तक आहे जे मला पटलं आणि मला त्याचा फायदा झाला. डेव्हिड बटलर म्हणून आहे, ही इज द फास्टेस्ट रीडर इन द वर्ल्ड. त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे, स्पीड रीडिंग विथ द राईट ब्रेन. नाव यू अंडरस्टँड राईट ब्रेन. राईट ब्रेन इज मोर अबाउट व्हिज्युअलायझेशन, पिक्चरायझेशन, कन्सेप्च्युलायझेशन. लेफ्ट ब्रेन इज अबाउट अनालिटिक्स, लॉजिक. आणि आपण लेफ्ट ब्रेननी वाचतोय म्हणून आपल्याला ते कंटाळवाणं वाटतं. म्हणजे जसं रील्स आणि मूवीज तुम्हाला इंटरेस्टिंग वाटते, म्हणून मला पुस्तकं एवढे इंटरेस्टिंग वाटतात, कारण मी ते रील्स सारखे बघतोय. फॉर मी बुक्स आर रील्स, इंस्टाग्राम रील्स. ओके. आणि म्हणून मला डुलकी नाही लागत. पण हे आपोआप झालंय का कॉन्शियसली तू हे डेव्हलप? नाही, ही टेक्निक आहे. ही टेक्निक आहे, काय खास काय टॅलेंट नाही. इट्स अ स्किल, एनीबडी कॅन डेव्हलप. त्याला सराव लागतो. ह्याच्यातही मी काही त्याचे टेक्निक सांगितलेले आहेत आणि मी कोर्स पण आणणार आहे त्याच्यासाठी. अँड बिंग अ सोशल ऑन्टरप्रेनर तो काय असा फार महाग नसणार. असे कोर्सेस ऑलरेडी आहेत हा फास्ट रिडिंगचे, कारण माझा नवरा फार स्लो वाचतो आणि त्याने असं काय काय केलेले आहेत कोर्सेस वगैरे. तर सो मी डेव्हिड बटलर बरोबर टाईप करून मी तो कोर्स करणार आहे सुरू. तर काम चालू आहे त्याचं. ओके. सो एका प्रश्नाचं मला वाटतं पालकांच्या उत्तर दिलेलं आहे. आता ही वाचनाची आवड, मला सांगा, गेल्या 1 महिन्यात की तुम्ही असं कुठे आहे ज्यांनी 4 किंवा त्याच्यापेक्षा जास्त पुस्तकं वाचली आहेत? अवांतर वाचनाची पुस्तक, अभ्यासाची नाही. हां, एक कुठली नावं सांगू शकतेस? अरे वा, मृत्युंजय, व्हेरी गुड.
ओके. तुमचं नाव काय? एकदा टाळ्या होऊन जा अश्विनीसाठी. एकच हात वर आला. सेट डाऊन. आता ज्यांना ही तक्रार आहे की आमची मुलं वाचत नाहीत, त्यांच्यासाठी हा प्रश्न होता. किड्स डू व्हॉट वी डू, नॉट व्हॉट वी से. आपण जर वाचन केलं तर मुलं वाचन करणार, आपण टी व्ही बघितलं तर मुलं टी व्ही बघणार, आपण मोबाईलवर असलं तर चोराच्या घरात चोर जन्माला येणार आणि संताच्या घरात संतांना मुलं होत नाहीत. सो बी द चेंज यू विश टू सी इन अदर्स. सांगून काय होत नाही, सांगून कधीच काही होत नाही. मला माहिती आहे, माझ्या बाबांनी मला कधीच सांगितलं नाही व्यायाम कर. मला फक्त एकच गोष्ट माहिती की सकाळी 5:30 वाजता वरती गच्चीतून बाबांच्या टापांचा आवाज यायचा, रनिंग करायचे ते. एवढीच काय ते 5 मिनटं झोपमोड व्हायची माझी आणि परत झोपून जायचो. एवढंच काय ते बाबांनी मला सांगितलं पण नाही, केलं. सो हाऊ प्रॅक्टिस वर्क्स, प्लीज डझंट. आणि आज मी खूप फिटनेस फ्रीक आहे, म्हणजे आज एकही दिवस व्यायाम केल्याशिवाय जात नाही. सो करायचं काय आपल्याला की डायनिंग टेबलवर जेवताना तुम्ही वाचलेलं पुस्तक त्यातली एक मोठी आयडिया अगदी पॅशनेटली शेअर करा तुमच्या मुलांबरोबर. त्यांना सांगू नका की हे पुस्तक वाच, सांगा की तुम्ही काय वाचलं. राईट? खूप मोठा फरक आहे दोन्हीमध्ये. त्यांना कळतंय नाही कळतंय फरक पडत नाही. तुम्ही सांगा फक्त त्यांना की अरे हे ना काल मी ॲटॉमिक हॅबिट्स वाचलं, त्यात ना हे मला एक गोष्ट आहे मला जाम आवडली यार. जसं आपण पिक्चरबद्दल कसं बोलतो, अरे तो काय पिक्चर होता, अरे बाहुबली, किती पॅशनेटली बोलतो आपण. किंवा अरे काय विराट खेळला, आणि मुलं ते उचलतात ना, आणि त्यांना क्रिकेट आवडायला लागतं. आपण काय शिकवतो का त्यांना क्रिकेट बघा म्हणून? मग ते कसं होतं, सगळं आपल्याकडूनच होतं ते. राईट? कधी कधी असं पण होतं ना की असं नाही आहे की कोणतीच मुलं अजिबात काही वाचत नाहीत. कधी कधी असं होतं की ती ऑनलाईन बरंच काही बघत असतात, व्हिडिओ क्लिप्स बघत असतात, वाचत असतात, आणि आपण एखाद्या गोष्टीवर बोलायला लागल्यावर मग ती शेअर करतात. असंही होतं. तर त्या दृष्टीने मला वाटतं तू जे म्हणालास की तुम्ही शेअर करायला सुरुवात करा आणि मग समोरून येईल ते काय ऐकलंय, बघितलंय, वाचलंय. तर तसंही होऊ शकतं, कारण माझ्या मुलाबाबत माझा हा अनुभव होता. त्याला मी पुस्तक घेऊन वाचताना कधीच बघितलं नव्हतं, आणि त्यामुळे मला सतत पुस्तक लागतं, प्रवासात पण कुठेही जाते तिथे. तर मला असं वाटत होतं की नाही, ॲज युज्युअल आता कोणी वाचत नाही तसं हा पण वाचत नाही आहे. पण नंतर मग काही विषयांवर जेव्हा मी माझे अनुभव सांगायला लागले, तेव्हा त्याने शेअर करायला सुरुवात केली की आई मी नेटवर हे वाचलं होतं किंवा हे बघितलं होतं आणि त्यात असं म्हटलं होतं. मग आमचा डायलॉग व्हायला लागला. तर असंही होऊ शकतं. त्यामुळे शेअरिंग व्हॉट यू हॅव गॉन, म्हणजे तुम्ही जे वाचलंय ते मांडणं, आय थिंक ही सुरुवात खूप डेफिनेटली छान असू शकते. नक्कीच त्याच्याबद्दल. तुम्ही इंटरनेटचा उल्लेख केला की आता वाचनाची परिभाषा आता खूप मोठी करायला पाहिजे आपण. फक्त खुर्चीत बसून वाचन म्हणजेच वाचन नाही उरले आता. ओके, म्हणजे बघा, मी एका बॅगेत 4 पेक्षा जास्त पुस्तकं नाही घेऊ शकत, खांदे दुखायला लागतात. बट आय कॅन हॅव 200 बुक्स इन माय पॉकेट इन द फॉर्म ऑफ PDF. आय थिंक हे एक अद्भुत मिरॅकल आहे. आपली लायकी नाही आहे एवढी मोठी टेक्नॉलॉजी मिळण्याची, आणि त्याला आपण जास्त किंमत देत नाही. किंवा बघा ना, डोंट यू थिंक वॉचिंग स्टीव्ह जॉब्स इंटरव्ह्यू ऑन YouTube इज ॲज गुड ॲज रीडिंग पार्ट ऑफ हिज बायोग्राफी? हो की नाही? हां, ही गोष्ट वेगळी की तो ऑटो प्ले बटन चालू असताना मग नुरा फतेही पण येते, मग वरुण धवन पण येतो, कपिल शर्मा पण येतो. तो डिस्कशन वेगळं आहे, ते मी पुस्तकात सगळं लिहिलं आहे की डिस्ट्रॅक्शन बरोबर कसं डील करायचं. पण माध्यमं बदलली आहेत की ऐकणं. आता मला एकाने असंच टॉन्ट मारला, तू मेक इंडिया रीड बोलतो आणि तू ॲपमध्ये लोकांना टेक्स्ट पण ऐकवतोस. म्हटलं लेट्स गो बाय द स्पिरिट यार, की डोळ्यांच्या आधी कानातून जर ज्ञान जात असेल तर काय कुठे भलतीकडे जात आहे का? डोक्यातच जाणार आहे ना. आता शिक्षकांना आपण ऐकतो ना, तर ते ज्ञान आत्मसातच होत आहे ना. सो टेक्नॉलॉजीचा आपण आता वापर केला पाहिजे. कारण लेट्स ट्राय टू डिफाईन अ बुक. व्हॉट इज अ बुक? इज इट दोज ब्लॅक सिम्बल्स ऑन व्हाईट पेपर सँडविच इन अ कार्डबोर्ड? इफ दिस इज द रिअल डेफिनेशन ऑफ अ बुक, then the most knowledgeable person in this world should have been a रद्दीवाला. त्याच्यासाठी 10 रुपये किलो. मला खरोखर दया येते या माणसावरती, रद्दीवाला नामक माणसावरती, की त्याला माहित नाही की हाऊ मच ट्रेजर ही सराउंडेड विथ. त्याच्यासाठी ते फक्त थप्प्या आहेत. हो, त्यातला एक जरी 30 रुपये 50 रुपयालाही आपल्याला परत मिळतं, कारण त्याला माहित नाहीये त्याची किंमत काय. उघडलं आणि वाचलं ना, तो कुठच्या कुठे जाईल, पण तो उघडतच नाही. सो व्हॉट इज द डिफरेन्शिएशन फॉर यू अँड मी, फॉर एज्युकेटेड पीपल लाईक यू अँड मी? It is just a stupid medium. I'm using this word stupid even if it's my book.
इट्स अ स्टुपिड मीडियम टू ट्रान्सफर द आयडियाज ऑफ द ऑथर्स, एक्सपिरियन्सेस ऑफ द ऑथर्स, व्हॅल्यूज फ्रॉम हिज माइंड इन टू माय माइंड. मग माध्यम कसं महत्त्वाचं झालं? फॉर एक्झाम्पल एक वक्ता आहे, हां, तो असा येतो पोडियमवरती आणि भाषण सुरू करतो आणि ना तो एकदम एकदम रटाळ आहे, एकदम त्याला त्या विषयावरती त्याचं काही प्रभुत्व नाही आहे, विषयांतर करतोय. तुम्ही बोर झालात, तुम्ही काय बोलणार? अरे कोणाला पकडून आलात तुम्ही? हां, आणि आय होप मी तो नाही आत्ता. आणि तुमचं ते आवडतं यंत्र खिशातून बाहेर येणार आणि तुमची बोटं नाचायला लागणार, किंवा मग पतली गलीचे कल्टी. तर मी मुंबईचा आहे, सो अशी भाषा येतं, असं आपसूक येतं. आता त्याच माणसाने, तोच वक्ता, जो बोरिंग रटाळ वक्ता, त्यांनी पुस्तक लिहिलं आणि ते पुस्तक तुमच्या हाती आलं. हो, मला प्रत्येक शब्द वाचला पाहिजे, पुस्तक संपवलं नाही तर पाप आहे, म्हणजे माझ्यात काहीतरी ॲडव्होकेट पॉईंट. तोच माणूस, तोच मजकूर, तो जे बोलला कधी तेच लिहिणार ना, तो विरुद्ध कधी लिहिणार नाही. तोच माणूस, तोच मजकूर, पण माध्यम बदललं की आपलं पूर्ण दृष्टिकोन बदलतो. कोणाचं भाषण आवडलं नाही तर मी नाही टाळ्या वाजवणार, जबरदस्ती आहे काय? तसंच इथे आहे. पण पुस्तकामध्ये काय होते, वी टेक ऑल द ब्लेम, की नाही नाही काहीतरी माझ्यात प्रॉब्लेम आहे. ते सेपियन्स पुस्तक तिने सुचवलेलं, तिला आवडलं पण मला आवडत नाही आहे, काहीतरी माझ्यात प्रॉब्लेम आहे. नो, देर इज नथिंग कॉल्ड गुड रीडर ऑर बॅड रीडर. देर इज ओनली रीडर अँड नॉन रीडर. पुस्तक नाही आवडलं 10 पानं 5 पानं वाचून तर सोडून द्या आणि दुसरं पुस्तक उचला. बिकॉज इट इज अन आर्ट. प्रत्येकालाच लिखाण येईल असं नाही. त्यांनी लिहिलं आपलं त्याचं म्हणून. असं सिनेमा बघताना, तो थग्स ऑफ हिंदुस्तान सिनेमा बघायला मी माझ्या मित्रांना घेऊन गेलेलो, आजपर्यंत शिव्या खात असतो. तो अर्धवट सोडला आम्ही तो सिनेमा. आम्ही काय बोललो की काय तो सिनेमा, तो आमिर खानकडून काय अपेक्षा होतं आणि काय बनवलं आहे. पण पुस्तकाच्या बाबतीत असं पण काय करतो, काय बोलतो की नाही, आता मला अपमान नाही करायचा, लेखकाचा अपमान नाही करायचा, मला तुमच्या डोक्यातून ते एक अपराधीपणा काढायचा आहे की असं काही नसतं, की तुम्ही पुस्तक सोडलं तरी वाचन नका सोडू आणि तुम्हाला ते पुस्तक सापडेल जे तुम्हाला भावेल. मला आत्ता तू जे काय बोललास त्यातलं एक गोष्ट इंटरेस्टिंग वाटली, जी मला पण लागू केली पाहिजे स्वतःला. ते म्हणजे माध्यम काय हे इम्पॉर्टंट नाही, माध्यम बदलत राहू शकतात. जसं माझ्या डोक्यात पुस्तकच मला पाहिजे वाचायला, हार्ड कॉपी, आय शुड फील द बुक, असं माझ्या डोक्यात असतं कुठेतरी. आणि मी ऑनलाईन पण वाचते, पण आय डोंट एन्जॉय इट. तर मला असं वाटतं कुठेतरी हे जे डोक्यात बसलंय तेच त्याला कारणीभूत आहे. आणि एकदा ते काढून टाकलं तर देर इज नो लिमिट आय थिंक. आता तुम्ही नेटफ्लिक्सवरती सिनेमा बघता? हो, बघते ना. म्हणजे सिलेक्टिव्ह मॉडर्नायझेशन. बघा, तेव्हा नाही बोलत नाही मी थिएटरमध्ये जाऊन मी ते पॉपकॉर्न आणि पेप्सी ते मला हे नाही आवडत नेटफ्लिक्स. एक्झॅक्टली. म्हणजे जे बरोबर सोपं आहे, छान आहे, ते आपण बरोबर आत्मसात केलं. सो हे सगळी न वाचण्याची कारणं आहेत, दुसरं काही. हां, म्हणजे मला असं वाटतं की ओल्ड स्कूल एक ठराविक आपल्या डोक्यात ज्या कल्पना असतात, ज्या आपल्याला लिमिट करतात किंवा रिस्ट्रिक्ट करतात, तर त्या जर काढून दिल्या मग देर इज नो लिमिट. तुम्ही पाहिजे तेवढं वाचू शकता. आणि वाचणं म्हणजे फक्त वाचणं असं न राहता ते पाहणं, ऐकणं, वाचणं सगळंच त्यामध्ये आलं पाहिजे. 80% लोक बुकलेटवरती ऐकतात आणि ते सगळे ड्रायव्हिंग करताना वाचन करता येणार नाही, ऍक्सिडेंट होईल, जीव जाईल. मग ते स्पीकरवरती माझे ऑडिओ बुक्स. हो, एक्झॅक्टली. वेळेचा चांगला सदुपयोग झाला. तर हे याच्यानंतर मला एक थोडंसं वेगळं विचारायचं होतं की आत्ता हे जे काही बुकलेट जे ॲप सुरू केलं, तर त्याची सुरुवात कशी झाली, किंवा आपण वाचलं हे ठीक आहे, किंवा इतकी पुस्तकं वाचली, पर मिनिट एवढ्या शब्दांपर्यंत माझा स्पीड वाढवला, हे सगळं झालं ॲज अ वाचक, हे सगळं झालं. पण मी जे काही वाचलं त्याचा दुसऱ्यांना फायदा करून देण्यासाठी तुम्ही जे काही सुरू केलं ते कसं सुचलं, त्यातून ह्या बुकलेटचा जन्म कसा झाला? एकदा काय झालं, मी नोकरी सोडल्यावरती CAची, मी स्टॉक मार्केटमध्ये होतो, म्हणजे 3 स्टार्टअप्स एका मागोमाग एक फेल झाले आणि खूप खचून गेलेलो. तर माझ्या मित्राचा फोन आला एकदा. तो बघा होता की हा निराश आहे, बाहेर पडत नाही आहे, मित्रांना भेटत नाही आहे, शनिवारी रविवारी फिरायला येत नाही आहे. तर मला एक मदत म्हणून ते डिप्रेशनमधनं बाहेर काढण्यासाठी तो बोला की अरे अमृत, त्याने मला फोन केला की बाहुबली नावाचा एक सिनेमा आला आहे, आगळा वेगळा आहे आणि खूप हिट जातोय, चल बघायला जाऊया, तुला बरं वाटेल. तर आम्ही चित्रपटगृहात 15 मिनटं आधी पोचलो. म्हणजे आजही बघा, आज आम्ही 1-1.5 तास आधी पोचलो, कदाचित काय माहिती सवय आहे ती. तर 15 मिनटं आधी पोचलो. आम्हाला वाटतं ट्रॅफिक जॅम लागेल, पण ट्रॅफिक लागलं नाही. तर 15 मिनटं काय करायचं टाइमपास म्हणून. तर मी एक पुस्तक वाचत होतो त्या आठवड्यात, द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल बाय स्टीफन कॉवे. त्याच्या आधारित मी ते पुस्तकाचं नाव दिलं आणि मी त्याला ठाक 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 15 मिनटात ते 7 हॅबिट्स काय आहेत ते माझ्या भाषेत, तसं मग अशी म्हटलं, आणि माझ्या
एक्झाम्पल्स थ्रू. म्हणजे ते बर्गर आहे तिथे वडापाव एकदम देसी. त्याला ते एवढं आवडलं, तो बोला अमृत मला असं वाटलं की मी ते पुस्तक वाचून टाकलं विदाऊट टचिंग द बुक. आय अंडरस्टूड. आणि तू किती छान ते मला एक्सप्लेन केलंस. आणि तुला कसे काय लक्षात आहेत सगळे साथीच्या साथी. म्हटलं मला अशी आवड आहे काहीतरी नोट्स काढायचे डायरीमध्ये, समरी, बुलेट पॉईंट्स. आणि माझ्याकडे असे एवढे डायरी भरलेत घरी. तू तर अवांतर वाचायचे पण तू नोट्स काढतोस ज्याच्यावरती काही परीक्षा नसते. म्हटलं हो मला आवडतं. मग तू मला मदत कर ना पुस्तकं वाचायला. मला माहिती तुझ्या भावामुळे तू खूप पुस्तकं वाचतोस. माझा एकदम लहानपणीचा मित्र. तर म्हटलं की मी कशी तुझी मदत करू. तुझे डोळे तुझा वेळ. जास्तीत जास्त माझी पुस्तकं मी तुला उसने देईन वाचायला. तर तो म्हणाला की नाही तू ते नोट्स काढतोस ना तर त्याचा फोटो मला ह्यापुढे व्हॉट्सॲपवर पाठवत जा तुझं काय समरीश आहे, जेणेकरून तुझ्या वाचनाचा फायदा मला होईल. आणि हे वाक्य माझ्या आयुष्यातलं एक मोठं आकाशवाणी होतं. म्हटलं अरे वा मला हे वाचायला आवडतं आणि ते करता करता जर माझ्या मित्रांचा फायदा होत असेल तर इट्स अ परफेक्ट विन विन. सिनेमा सुरू झाला, तो पठ्ठ्या ते विसरला. त्याच्यासाठी ते नुसतं टाइमपास गोष्टी गप्पा होत्या. माझ्यासाठी ते एक लाईफ चेंजिंग इव्हेंट होता. मला बाहुबलीसारखा सुपरहिट पिक्चर एवढा रट्टाळ आणि पकाऊ वाटला बिकॉज मला आय वॉज एक्साइटेड अबाउट समथिंग एल्स की मला आता काहीतरी करायचं, मला 4थं स्टार्टअप सुरू करायचं. आणि मी इंटरव्हलची वाट बघत होतो आणि माझ्या मित्राची मोटरबाईकची चावी माझ्या खिशात होती चुकून राहिलेली. तर मी त्याला खोटं बोललो की मला टॉयलेटला जायचं आहे. त्याची बाईक घेऊन पळालो, त्याला सांगितलं नाही. अर्धवट सोडला सिनेमा. आणि पूर्ण रात्रभर मी बघितलं की असं कोणी करतंय का की अवांतर वाचनाची पुस्तकांचे सारांश बनवून कोण देत आहे. कोणीच करत नाही. आणि किती मित्र तक्रार करतात की पुस्तक सुरू करतो आणि संपतच नाही, किती पुस्तकं अर्धवट सोडली आहेत. कारण मला कळलं की एक्सरसाइज आणि वाचन ह्यात खूप साम्य आहे बघा. की तुम्ही 1 महिना गेलात जिमला, क्रंचेस मारले, बैठका मारले, सूर्यनमस्कार मारले, घरी आणि बैल ती चरबी तशीच 6 पॅक्स तर विसराच. ग्रेट थिंग्स टेक टाइम टू हॅपन. वॉरन बफेने एक छान म्हटलंय त्याच्या पुस्तकात, यू कांट हॅव अ बेबी इन 1 month बाय मेकिंग 9 women प्रेग्नेंट. आय होप यू टेक इट इन द राईट स्पिरिट. की 9 into 1 आणि 1 into 9 गणितात ठीक आहे, पण खरं असं नाही. यू हॅव टू वेट फॉर 9 months टू हॅव अ फुल फ्लेश बेबी. राईट. तर तसं आहे की एक पुस्तक वाचून तुम्ही चाणक्य नाही होणार. सो आय स्टँड फॉर रीडिंग हॅबिट. बघा मिशन मेक इंडिया रीड यात पुस्तकाचा पण उल्लेख नाही. यू हॅव टू कीप रीडिंग बुक आफ्टर बुक आफ्टर बुक आफ्टर बुक. आणि मग कदाचित काहीतरी फायदा होईल किंवा नाही होईल, आय डोंट नो. सो ग्रेट थिंग्स टेक टाइम टू हॅपन. तर ह्यात काही मी असं इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन आणू शकतो का. म्हणजे थोडंसं केलं आणि त्यातनं थोडं काहीतरी मिळालं. 20 मिनिटाचे समरीज बनवले आणि तिथून ती कल्पना सुरू झाली. पण एक CA नॉन IT गाय ज्याला वेबसाईट बनवायचा गंध नाही, ॲप कसा बनवायचा माहिती नाही, म्हणजे व्हॉट्सॲपवर सुरू करूया. आणि ह्या 3 फेल्ड स्टार्टअप्स नंतर जेव्हा मी पुस्तकं वाचली, मी ऑटोबायोग्राफीज खूप वाचले. गांधीजी, स्वामी विवेकानंद, मार्टिन लुथर किंग ज्युनियर, नेल्सन मंडेला, मदर टेरेसा, डॉक्टर कलाम. अँड देर वॉज अ पॅराडाईम शिफ्ट इन माय माइंडसेट. इनिशियली इट वॉज कुठलाही बिझनेस सुरू करायच्या आधी माझा प्रश्न होता व्हॉट्स इन इट फॉर मी. माझा फायदा, माझा बँक बॅलन्स, माझा प्रॉफिट, सगळं मी 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 माझी प्रगती, माझे स्वप्न. आणि ही लोक काय वेगळंच बोलत आहेत. जे थोर लोक ज्यांना शेकडो वर्षानंतरही त्यांना आपण त्यांना आठवतो. गांधींचं आज ट्विटर हँडल असतं तर ट्विटर हँग झालं असतं, एवढे फॉलोअर्स असते त्यांचे. राईट. आणि ते म्हणतात की द बेस्ट वे टू फाइंड युअर सेल्फ इज टू लूज युअर सेल्फ इन द सर्व्हिस ऑफ अदर्स. आणि मला हळूहळू कळलं की आय शुड बी अ सोशल ऑन्टरप्रेनर. आणि एक मानसिक बदल झाला फ्रॉम व्हॉट्स इन इट फॉर मी टू व्हॉट कॅन आय गिव्ह. फक्त द्यायचंय, काय घ्यायचं ह्याचा विचार नाही करायचा. तरी आय मीन कदाचित सगळ्यांच्या मनात हा प्रश्न असेल, पण असं नाही वाटत की म्हणजे 3 स्टार्टअप फेल झाल्यानंतर वेन यू थिंक ऑफ 4th स्टार्टअप, त्या स्टार्टअपमधून काहीतरी इन्कम आलं पाहिजे. म्हणजे स्टार्टअप म्हणजे इन्कम असं आपल्या डोक्यात आहे ना कुठेतरी. तर 4th स्टार्टअप मी जर करतोय तर त्यातनं म्हणजे हा पॅराडाईम शिफ्ट झाला आहे ठीक आहे, बट अल्टिमेटली यू हॅव टू हॅव समथिंग राईट. तर ते कसं बॅलन्स केलं, काय केलं. नाही तेच आय थिंक आता फॅमिलीचं जे कल्चर होतं ना, म्हणजे मी बाबांचे मी अप्स पण बघितले, डाऊन्स पण बघितले, परत वर केले, परत खाली गेले. म्हटलं फरक काय पडत नाही. तीच शेपूची भाजी आणि तीच मटकीची उसळ खातोय. सो आपण खूप बाऊ करतो पैशांचा की पोटाचं काय काय. मी आता आहे ना, छान वाटतोय, हेल्दी वाटतोय. तर हाच प्रश्न मला 5 वर्षापूर्वी पण विचारलेला की तुझं काय. आणि मी आहे जिवंत. जिवंत काय, मी खूप फिट आहे. मी ब्रोकोली खातो आणि अंडी खातो महागडे. सो त्याच्यावर येईनच मी की पैशाचं वगैरे कसं रेव्हेन्यू मॉडेल काय वगैरे. ओके.
तर पण ही सुरुवात व्हॉट्सअपमधनं हां झाली व्हॉट्सअपवर basically. सुरू केली आणि पहिलं पुस्तक मी केलं मला आठवत आहे डॉक्टर कलामांचं निधन झालेलं. सो त्यांना एक श्रद्धांजली म्हणून त्यांची विंग्स ऑफ फायर अग्निपंख त्याची छान समरी बनवली आणि 20 मिनिट आणि ती मला सवय होती लिहायची तर आपल्या शब्दामध्ये. सो ती 20 मिनिटाची समरी मी 10 मित्रांना व्हॉट्सअपवर पाठवली आणि म्हटलं की वाचा त्यांच्या ॲज अ ट्रिब्यूट टू आवर एक्स प्रेसिडेंट मिसाईल मॅन ऑफ इंडिया आणि आवडलं तर पुस्तकही घ्या किंवा माझ्याकडून घ्या पुस्तक वाचायला. टू माय सरप्राईज विदिन 1 वीक मला 1000 लोकांचे रिक्वेस्ट आले व्हॉट्सॲपवर की यार सॉलिड आयडिया आहे आम्हाला पण तुझे समरी वाचायला कमचं पुस्तकं आयुष्यातून निघून गेली तर आम्हाला अपराधीपणा आहे. तिथून मला एक स्फूर्ती आली की येस आपण द आयडिया करतोय इज ते बरोबर. वर्किंग हे येस हवंय आणि मी त्याला लोकांना. नाव दिलं मिशन मेक इंडिया रीड. दिस टाइम इट्स अ मिशन नॉट अ सेल्फिश बिझनेस. आय एम नॉट सेइंग एव्हरी बिझनेस इज सेल्फिश पण मी सगळं सेल्फिशली करत होतो आणि हा मिशन शब्द मी स्वामी विवेकानंदकडनं घेतला. ही वॉज ऑन अ मिशन टू स्प्रेड वेदांत फिलॉसॉफी इन द वर्ल्ड. इज फेमस स्पीच इन शिकागो ब्रदर्स अँड सिस्टर्स. तिथून तो सुरू झालं सगळं. हो मला वाटतं स्टार्टअप टू मिशन हा जो चेंज झाला एक्झॅक्टली तो चेंज तुझ्यामध्ये ॲज अ पर्सन झाला होता आणि इट वर्कड. येस येस. पण मग हे व्हॉट्सअपमधून ॲपपर्यंत कसं काय आलंस? नंतर मग लोक बोलले की अरे ते ना वाचन जरी फिजिकल ॲक्टिव्हिटी नसली जेव्हा 50,000 लोक होती व्हॉट्सअपवरती 50,000 लोकांना मी व्हॉट्सअपवरती अच्छा समरी एवढे पाठवायचं अकोमोडेट होऊ शकतात करत ते होतो. मला दिवसभर आजच माझं कळलंय. काम होतं ते. हम्म. हा तर खूप सुरुवातीचा आकडा आहे पुढे ऐका. आणि ते म्हणाले की अरे जेव्हा ऑफिसवरनं थकून CST वरनं ठाण्याला मी येतो वाचन जरी फिजिकल ॲक्टिव्हिटी नसली तरी एक विल पॉवर लागते बघा हो. ना. एवढं सोपं नाही आहे ते. म्हणजे कपिल शर्मा बघायला काय विल पॉवर लागत नाही ना. नालिया भट नाचताना बघायला काय विल पॉवर लागत नाही पण ऐकायला काहीतरी चांगलं शिकण्यासाठी ऐकायला विल पॉवर लागते. तर म्हटलं आणि मग मी काय केलं ठाण्याहून ट्रेन पकडली स्लो ट्रेन. मग मुलुंडला उतरलो डब्बा बदलला परत नाहूरला उतरलो डब्बा बदलला परत विक्रोळी असं सगळे डब्बे बदलत लोक काय करतायत ट्रेनमध्ये. कारण मला खूप राग होता. Okay. माझी नोकरी नरिमन पॉईंटला होती मी राहायला ठाण्याला आहे हां. आणि माझा जो कम्युटिंगचा टाइम आहे प्रवासात माझ्या तुम्हाला माहिती आहे मुंबईत सरासरी हो. 2 ते 2.5 तास आपले जातात. प्रवासात जातात हम्म. आणि तो वायफळ वेळ जातो. हम्म. तो कसा आपण सत्कारणी लावू शकतो. हाऊ कॅन वी मेक आवर कम्युटिंग टाइम प्रोडक्टिव्ह. तर बघितलं सगळे काय करतायत लोक. तर बरेच लोक सिनेमे बघत होते पायरेटेड सिनेमे बघत होते. काही लोक गाणी ऐकत होते. खूप काही लोक पेपर वाचत होते. फर्स्ट क्लासवाले पेपर वाचत होते कदाचित म्हणून ते फर्स्ट क्लासमध्ये असतात आहेत. काही लोक फोटो डिलीट करत होते. हे खूप मोठं काम झालं आजकाल फोटो डिलीट करणं. एवढे फोटो काढतात कशाला. तर म्हटलं हे कानात बोळे घालून ऐकतायत ना मग आपण जर रेकॉर्ड केली समरी आपल्या आवाजात तर ऐकायला काय एवढं फार लागत नाही बघा बिल पॉवर आपण. आणि म्हणतो मग मी त्या पहिली समरी रेकॉर्ड केली माझ्या आवाजात आणि ती टेक्स्ट सकट व्हॉट्सअपवर पाठवली आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला की आता मी डोकं टाकून असं मस्त ऐकतो. माझं स्टेशन कधी येतं कळतच नाही. 20 मिनिटात पुस्तक वाचल्याचं एक समाधान मिळतं आणि दॅट वॉज अ इन्स्टंट हिट. आणि 5 लाख लोक माझ्या व्हॉट्सॲपवर 6 महिन्यात झाले. व्हॉट्सॲपवर मॅन्युअली मी अख्खा दिवस डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून तो चष्मा आणि स्क्रीन सगळं लावलेलं आणि मी असे 6 मोबाईल झालेले कारण एका मोबाईलमध्ये 25,000च्या वरती कॉन्टॅक्ट्स ठेवू शकत नाही. हा गुगलचा नियम आहे. मग मी ते बदलत ईमेल ID बदलत हे सगळे बरेच लफडी केली मी. ओके ओके. सो इट वॉज रिअली मिशन नो डाऊट. म्हणजे भरपूर वेळ भरपूर मेहनत भरपूर रिसर्च एका स्टेशनवर उतरून दुसऱ्या डब्यात जाऊन लोक काय करतायत हे बघणं काय आपल्याला करता येईल हे ठरवणं भरपूर मेहनत घेऊन लाईक अ मिशन यू ट्रीटेड इट. आणि मग काय झालं मग हे व्हॉट्सअपवरच कंटिन्यू का नाही झालं? एकदा अचानक मला व्हॉट्सॲपवरती एक आगळा वेगळा मेसेज आला. तो मेसेज कोणाकडून होता माहिती आहे? व्हॉट्सॲप कंपनीकडून अमेरिकेतून. यू आर बॅन्ड फ्रॉम युजिंग व्हॉट्सॲप. कारण एवढे मेसेजेस जात होते त्यांना वाटलं की मी काहीतरी गडबड करतो मी स्पॅमिंग करतोय का चीप मार्केटिंग करतोय. त्यांना वाटलं चुकीचा वापर करतोय याचा काय त्यांनी काय ऑटोमेटेड काय बनवलं आहे वगैरे. त्यांनी बॅन केला. मी घाबरलो. मी रडू आलं मला की आता दर बुधवारी मी नवीन पुस्तकाची समरी पाठवायची असं सगळ्यांना वचन दिलेलं. म्हणजे तू 6 वेगवेगळ्या फोनवर वेगवेगळ्या सिम मधून वेगवेगळ्या नंबरने हे सगळं करत होतास. स्टील यू गॉट बॅन्ड. येस. ओके. मग करायचं काय. मग मी माझ्या काही IT मित्रांकडे धाव घेतली आणि अक्षरशः रडत असं गुडघ्यावर बसून त्यांना सांगितलं की ते जस्ट पास्ड आउट इंजिनियर्स IT किड्स 0 एक्सपिरियन्स आणि असे हात जोडून म्हटलं की असं थरथर कापत की अरे बुधवारला 2 दिवस उरलेत 5 लाख लोक वाट बघत असतील
त्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडून. आणि आता बॅन झालं, मी करू का आणि त्यांना सांगू कसं व्हॉट्सॲप बॅन झालं, कारण व्हॉट्सॲप बॅन झालं आहे. आणि तर आपण काहीतरी तुम्ही मला मदत कराल का प्लीज, काय ॲप बनवण्यात, कारण मला काही कोडिंग येत नाही ज्याच्यात मी समरी ऑडिओ आणि टेक्स्टमध्ये टाकू शकेन. त्यांनी काय म्हणाले की अरे आम्ही पण तुझ्या 5 लाखाच्या लिस्टमध्ये आहोत, आम्हालाही मिळत आहेत, खूप फायदा झाला आहे आणि तू काही मागितलं नाही, काही 1 रुपया पण मागितला नाही, आम्ही करू तुला मदत. म्हणजे बघा, जेव्हा आपण देतो तेव्हा कसं आपल्याला परत येतं. आणि विदिन 1 वीक दे क्रिएटेड अ नाईस मोबाईल ॲप फॉर अँड्रॉइड अँड ॲपल, आणि तो आम्ही अपलोड केला. आणि आज 50 लाख वाचक, तरुण वाचक या मिशनसोबत समरीज वाचतात. आणि ॲपमध्ये कुठेही जाहिराती नाही, कुठेही सबस्क्रिप्शन नाही, कुठेही डोनेशनचं बटन नाही, कारण जाहिरात वाचनाला फोकस लागतो ना. इंडिया रीड वॉट बुक्स, नॉट मेक इंडिया रीड ॲड्स, राईट. सो मग आज मला लोक प्रेमाने बुकलेट गाय म्हणून हाक मारतात. गाय म्हणजे इंग्लिशमधला गाय. आणि मग आता हे कसं चालतं, म्हणजे दर आठवड्याला तू काही अपलोड करतोस कसं? हां, दर बुधवारी ते चालूच आहे. सो 2015 पासून जे सुरू केले तेव्हापासून जेवढे बुधवार तुम्ही काउंट कराल तेवढी पुस्तकं रेग्युलरली झाले. एकही बुधवार असा गेला नाहीये. ओके. हो, म्हणजे मी तापाने फणफणलो असे तरी माझे पुढचे 4-5 समरीज रेडी असतात. रेडी असतात. अच्छा. आणि ह्या ॲप थ्रू जेव्हा लोक जोडली जातात आणि तुझे सारांश वाचतात, या ॲपमध्ये अशी काही मुभा आहे का? कारण जेव्हा वाचक जोडलेले असतात तुमच्याशी किंवा ऐकत असतात रोज तुम्हाला, तेव्हा वाचकांना साहजिकच तुझ्याशी बोलण्याची, काहीतरी कॉन्टॅक्ट करण्याची, संवाद साधण्याची, सूचना देण्याची अशा बऱ्याच इच्छा होऊ शकतात. तर या ॲपमध्ये असा काही इंटरफेस आहे का, किंवा ते असं काही करू शकतात का? त्याची गरजच पडली नाही. 1-2 वर्षानंतर हे जे 5 लाख लोक होती ते नंतर 10 लाख झाले, तर 50 लाख झाले. आणि मग जेव्हा मी माझे टेट टॉक्स झाले, बरेच टेट टॉक्स, जोश टॉक, लोक मला बोलवायला लागली, जसं आता तुम्ही मला बोलवलं. तर जेव्हा बॅनचं मी सांगायला लागलो लोकांना, लोक व्हॉट्सॲपला मेल करायला लागले. आणि व्हॉट्सॲप कंपनीला काहीतरी 50,000 ईमेल गेले की हा मुलगा काही फ्रॉड नाही आहे, तो काहीतरी चांगलं, इज ऑन अ नोबल इंटेन्शन, इज ऑन मेक इंडिया रीड, तुमचं प्लॅटफॉर्म वापरते, तुम्हाला उलट अभिमान पाहिजे आणि तुम्ही बॅन काय करताय. त्यांनी याची नोंद घेतली आणि बॅन काढला. मग पुन्हा मी सुरू केलं व्हॉट्सॲप. सो फीडबॅकसाठी व्हॉट्सॲप. अजून काय पाहिजे? पर्सनल टच. सगळ्यांचा मी एक पर्सनल मित्र आहे. शाहरुख खान सारखं फॅन फॉलोईंग नाही आहे माझं. त्यांना वाटतं की मी त्यांचा एक मित्र आहे, कारण व्हॉट्सॲपवर मी त्याच्याशी बोलतो, राईट. मी त्याच्या DPचं कौतुक करतो. सो तुम्ही माझा नंबर सेव्ह करा व्हॉट्सॲपचा आणि मी तुम्हाला बुक 9594 हां 9594 9594 7000 7000 77 9594 7000 77. आज मराठी दिन आहे, मग मराठीत सांगतो. 9594 7077. बरोबर बोललो ताई? 9594 7077. अरे वा, मराठीत खूप छोटं झालं ना. बघा किती मराठी किती श्रीमंत भाषा आहे. 9594 7077. बरं, मराठीवरून विषय निघालाच म्हणून की हा जो सारांश असतो हा फक्त मराठी पुस्तकांचा असतो का इंग्लिश पुस्तकांचा पण असतो? इंग्लिश पुस्तकांचा इंग्लिशमध्ये असतो का इंग्लिश पुस्तकांचा मराठीत असतो? दुर्दैवानं माझं शिक्षण इंग्रजी माध्यमात झालं, याची मला खंत आहे, अभिमान नाही. तर माझं वाचन जास्त इंग्लिशमध्ये आहे. पण आता मला तुमची मदत हवी आहे की एकट्याचं आता मिशन नाही आहे. मला भारताच्या सगळ्या रिजनल भाषेत करायचं आहे. मग ते गुजराती असो, मराठी असो, हिंदीमध्ये सुरू केलं आहे. पण म्हटलं की मग इंग्लिश समरीज हिंदीमध्ये अनुवादित करण्याच्या ऐवजी आपलं हिंदी साहित्य जे आहे, प्रेमचंद म्हणा, मोठे मोठे हरिवंशराय बच्चन, त्यांचे मी कादंबऱ्या करायला लागलोय. आणि काही एक हिंदी टीचर आहेत पुण्याच्या, त्यांनी तो पूर्ण जबाबदारी त्याची घेतली आहे. कारण माझं हिंदी एकदमच धावते धावते पड्याच आणि हा भैया के जरा बारीक कापो असं माझं हिंदी आहे. तर त्या खूप छान हिंदी टीचर आहेत, तर त्या मदत करतायत. तर असं मराठीतही मला आता करायचं आहे. तुम्हाला तुमची मदत हवी आहे. व्हॉट्सअप नंबर तुम्ही माझा घेतला. एक्झॅक्टली कशा प्रकारची मदत हवी आहे तुम्हाला? मदत अशी की आता काही पुस्तक, आता अच्युत गोडबोलेंचं समूह कदाचित किमयागार किंवा boardroom.com जे काय, ते तुम्हाला कुठलंही पुस्तक तुम्हाला जे आवडते त्याचा सारांश लिहिण्याचा प्रयत्न करा. मी गाईड करेन, मी गाईडलाईन्स देईन तुम्हाला की सारांश कसा बनवायचा असतो, किती शब्दांमध्ये बनवायचा आहे, त्याच्यात कशी विभागणी करायची 3 भागात, मी तुम्हाला शिकवीन.
आणि मग आपण मराठीत एकत्र काम करू. वी टुगेदर कॅन मेक इंडिया रीड मराठी, इंग्लिश, हिंदी, एव्हरीथिंग. ग्रेट ग्रेट. मला वाटतं खरंच अशा उपक्रमाशी म्हणजे एक मिशन होतं, त्याची आता मुवमेंट पण होऊ शकते. येस. है ना? तर मला वाटतं नंबर घेतलाय सगळ्यांनी. डेफिनेटली काही जण तरी याच्याशी जोडले जायला काहीच हरकत नाही आहे. मला वाटतं बऱ्याच गप्पा आपल्या झाल्यात, तरी पण मला 1-2 प्रश्न विचारायचे आहेत. एक म्हणजे जसं आत्ता तू म्हणालास की मी त्यांच्या डीपीचं कौतुक करतो, ते माझ्याशी बोलतात, हां, तर असा पण काही अनुभव असेल ना की जेव्हा कोणीतरी सांगितले की ह्या उपक्रमामुळे किंवा या वाचनामुळे एखाद्याच्या आयुष्यात खूप हो. काहीतरी सकारात्मक बदल झाला Yes. किंवा एकदा रात्री 11 वाजता मला एका तरुण मुलीचा फोन आला. खूप छान आवाज होता आणि ती माझं खूप कौतुक करत होती. अमृत, आय लव्ह युअर व्हॉइस. खूप छान इंग्लिश बोलत होती आणि आय वेट फॉर युअर व्हॉइस ऑन एव्हरी वेनसडे. आय डाय टू लिसन टू युअर बुक समरी अँड द वे यू से बाय ॲट द एंड ऑफ द समरी. आय लव्ह इट. मला वाटलं ही रात्री 11 वाजता माझ्याबरोबर फ्लर्ट करते का, म्हणून मी पण ठरवलं की तिची खेचायची. मी म्हटलं की व्हाय डू ऑलवेज लिसन, यू कॅन ऑल्सो रीड ॲट टाइम्स. बुकलेट ॲपमध्ये टेक्स्ट आणि ऑडिओ दोन्ही आहे. कधी वाचत जा, कधी ऐकत जा. यू नो व्हॉट शी सेड? शी सेड, अमृत, आय एम ब्लाइंड. आय कांट रीड बिकॉज आय कांट सी. बघा, मी काय विचार केला की ट्रेनमधल्या लोकांना कंटाळ येतो वाचायला म्हणून ऐकायचं, आणि हे काहीतरी भलतंच घडलं. त्या रात्रीची मला समाधानाची झोप लागली ना, ते समाधान मला स्टॉक मार्केटमध्ये घंटा कधी मिळालं नाही. प्रश्नच नाही. खरंच म्हणजे गांधीजींनी जे म्हटलं वाक्य ते मला खरं त्याचा अर्थ त्या दिवशी कळला की द बेस्ट वे टू फाइंड युअर सेल्फ इज टू लूज युअर सेल्फ इन द सर्व्हिस ऑफ अदर्स. माझ्या आईला जाऊन बरीच वर्ष झाली. माझ्या लहानपणीच ती गेली आणि तिने नेत्रदान केलं, अर्थात मृत्यूनंतर. पण मी अजून भाग्यशाली समजतो की काही लोकांना पुस्तकं माझ्या डोळ्यांच्या वाफत वाचता येते वाचता जिवंतपणी. हे एक वेगळंच नेत्रदान आहे. हो, त्याच्यापेक्षा हो. अजून काय पाहिजे नक्कीच, आयुष्यात. नक्कीच. खरोखर म्हणजे जेव्हा ही सगळी सुरुवात झाली तेव्हा हा विचारच मनात आलेला नव्हता की अशा प्रकारे पण सर्व्हिस दिली जाऊ शकेल. थोडंसं विषयांतर कदाचित होईल, पण तरी पण इथे सगळे वाचक आहेत चांगले म्हणून सांगायला आवडेल मला. अनुजा संख्येबद्दल कदाचित ऐकलं असेल. शी इज ब्लाइंड आणि तिच्यासाठी आम्ही पुस्तकं म्हणजे ती जे काय शाळा किंवा जे काय चालवते त्याच्यासाठी आम्ही पुस्तकं किंवा चतुरंग पुरवण्या किंवा जे काय असेल ते रेकॉर्ड करून पाठवतो. तर रेकॉर्ड करून पाठवलेल्या गोष्टींचं त्यांना किती महत्त्व असतं हे सगळीच त्यावेळेस पुस्तकं ब्रेलमध्ये कन्वर्ट होत नाही नाही. येत नाही. आणि आजच्या रोजच्या पुरवण्या बिरवण्या सगळं कुठे आहे ब्रेलमध्ये? काहीच नाही आहे. आपल्याला 5-10 मिनटं फक्त वाचायचं असतं आणि आम्ही तर असंच रेकॉर्ड करून आपल्या फोनवर रेकॉर्ड करून आम्ही पाठवतो. पण ते सुद्धा खूप उपयुक्त असतं. अनुजा संख्येचं आता कवडसे नावाचं पुस्तक पण आलं, मे बी तेही वाचलं जाऊ शकतं कदाचित. त्याचाही सारांश टाकला जाऊ शकतो. तर डेफिनेटली खूप मोठं काम आहे हे जे तुझ्या हातून होतंय कळत नकळत. आणि असे अजून कितीतरी जण असतील की ज्यांच्या आयुष्याला कुठे ना कुठेतरी चांगला स्पर्श याच्यामुळे झाला असेल. पण मला एक मी जे ऐकलं होतं तुझं टॉक त्याच्यामधनं आठवलं की इतरांच्या आयुष्याला तुझ्या सारांशामुळे स्पर्श झाला हे खरं आहे, पण वाचनामुळे म्हणजे जे आपण म्हणतो ना वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं, पण हे तुझ्या बाबतीत पण शब्दशः झालेलं आहे. वाचनामुळे वाचणं हे तुझ्या बाबतीतही झालेलं आहे. तर इफ यू डोंट माइंड ते पण तुम्ही विचारलंच आहात तर सांगतो. सो मी मगाशी 3 स्टार्टअप्स माझे जे फेल झाले तर मी आवर्जून एक गोष्ट लपवली तुमच्याकडून. तर आता ॲब्सोल्युटली आय एम एन ओपन बुक. ओके. सो जेव्हा 3 स्टार्टअप्स एकामागोमाग एक माझे फेल झाले, पैसे डुबले, बरेच पैसे गेले, तर ती पण सोडून गेली कारण केशरी कामे झाले, केशाला मोठं भोग पडलं आणि मी खूप क्रॉनिक डिप्रेशनमध्ये गेलो. आणि मी एक दिवस ठरवलं की उद्याचा सूर्योदय बघायचा नाही. म्हणजे मी अशी एवढी मोठी दाढी वाढवलेली, तिचं नाव घेतोय देवदासासारखं, सारखं रडतोय, हसू नका, डिप्रेशनमध्ये होतो मी. आणि संध्याकाळचे 8 वाजलेले. मी असा हॉलमध्ये एकटा बसलेलो आणि स्वतःला मारण्यासाठी जे काय हँग लटकवायला जे गोष्टी लागतात ते घेण्यासाठी मी उठलो आणि 3 पावलं चाललो. 1, 2, 3 आणि घरातले लाईट गेले. म्हटलं आता काय करायचं, कसं हुडकायचं, रोज रोज तर आपण मरत नाही. सो पुन्हा एकदा 3 पावलं चाललो आणि बसलो सोफ्यावरती. आणि मला माझ्या भावाचे शब्द आठवले. पुन्हा माझा आला भाऊच. तो मला नेहमी म्हणायचा लहानपणी, अमृत, व्हेन एव्हर यू आर स्टक अप विथ अ क्वेश्चन व्हॉट नेक्स्ट, पुढे काय करायचं कळत नाही, कन्फ्युज्ड आहेस, रीड रँडम.
सर्रास काही पण वाच, काय वाटते ते, लहान मुलांची पुस्तकं वाच, मासिक वाच, जे पुस्तक समोर दिसते ते वाच. म्हटलं ठीक आहे, चला दादा बोलायचा, आयुष्यातलं शेवटचं पुस्तक वाचूया. तर उजवीकडे काहीतरी पडलेलं, ते उचललं. अंधार होता, सो मोबाईलचा फ्लॅशलाईट ऑन केला आणि वाचायला लागलो. कृष्ण आणि बलराम एका जंगलातून जात होते. कृष्ण म्हणतो की आपण एकत्र नको झोपायला जायला, कारण आता अंधार होतोय, तर मी झोपतो, तू जागा राहा, राखण कर, तू थकलास की मला सांग, मी माझी ड्युटी करीन, तू झोप. बलराम म्हणतो ठीक आहे. कृष्णा झोपतो. बलराम असा चालतोय चालतोय चालतोय, एक राक्षस येतो आणि डरकाळी फोडतो. बलराम घाबरतो आणि बलराम साईजमध्ये छोटा होतो आणि राक्षस मोठा होतो. तर राक्षसला मजा यायला लागते की अरे डरकाळी फोडली की माणूस घाबरतो. असं बलराम छोटा छोटा होतो, घाबरतो, थरथर कापतो आणि किंचाळतो कृष्ण, आणि चक्कर येऊन खाली कोसळतो. कृष्णाला चुकून वाटतं की माझ्या भावाने हाक मारली, आता माझी पाळी आणि हा आराम करतोय, त्याला हे सगळं माहीत नाही गडबड. तो उठतो. आता यावेळी तो त्याचं राखण करायला सुरुवात करतो. तोच राक्षस एका नवीन चेहऱ्याला बघतो आणि त्याला माहीत आहे की काय केल्याने माणूस घाबरतो. तो ओरडतो. कृष्ण म्हणतो काय पाहिजे, कशाला ओरडतोस, न घाबरता. अँड दिस टाईम समथिंग डिफरंट हॅपन्स. तो राक्षस छोटा होतो आणि कृष्ण मोठा होतो. तो पुन्हा एकदा ओरडतो. पुन्हा राक्षस काय तुला काय भूक लागली का, झोमॅटोवरनं काय मागू का, म्हणजे हे मी घातलं हां. आणि असा तो राक्षस छोटा 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 एका गोटीच्या साईजचा होतो. कृष्ण त्याला आरामात कॅज्युअली उचलतो, धोत्राला गाठ बांधतो आणि झोपून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे भावंड पुन्हा चालायला लागतात आणि बलराम बोलतो अरे काल एक आवाढे राक्षसाने मला ऑलमोस्ट मारून टाकलेलं. आणि कृष्ण बोलतो एक मिनिट तू ह्याच्याबद्दल बोलतोस, हा काजूच्या साईजचा तुला मारणार होता. आणि द एपिक मेसेज, तुम्हाला माहिती आहे गोष्ट कुठून आहे, गीता महाभारत. वेद व्यासाला हे म्हणायचं होतं, ते पुस्तक इंग्रजीत होतं, फेस व्हॉट यू मस्ट फेस. दॅट तो राक्षस, इट वॉज अ मेटाफर ऑफ द प्रॉब्लेम्स अँड चॅलेंजेस ऑफ अवर लाईफ. मेटाफर म्हणजे रूपक, एक प्रतीक होतं आपल्या घरातले प्रॉब्लेम सगळे. तर ते फेस नाही केले, त्याला पळवाट केली, इग्नोर केलं. दॅट प्रॉब्लेम विल बिकम बिगर दॅन यू अँड दॅट प्रॉब्लेम विल गेन कंट्रोल ओव्हर यू. जसं ह्याच्या बाबतीत झालं, बलरामच्या बाबतीत. बट इफ यू फेस व्हॉट यू मस्ट फेस, यू बिकम बिगर दॅन द प्रॉब्लेम अँड यू गेन कंट्रोल ओव्हर इट. आणि ते वाक्य असं आकाशवाणीसारखं एका अंधार हॉलमध्ये असं ते फ्लॅश झालं आणि तो वाईट विचार स्वतःला मारण्याचा पुन्हा परत आला नाही. म्हणजे मला माहिती आहे की मृत्यू समोर असेल की आतून काय फाटते ना, ते फक्त मला आणि कदाचित सुशांत सिंग राजपूतला माहिती असेल. त्यांनी ते पाऊल उचललं, मी नाही उचललं. थँक्स टू अ बुक दॅट सेव्ड माय लाईफ अँड ऑल्सो थँक्स टू महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्ड, की त्या दिवशी लाईट गेले नसते. सो जेव्हा लाईट जाते मला वाटतं काहीतरी चांगलं होणार यावेळेला. सो मला पुस्तकाने एक बोनस आयुष्य दिलं. मग विचार केला की आता काहीतरी पुस्तकाच्या अवतीभोवती करूया, आता बाकी सगळं सेकंडरी. आयुष्यच नाही तर मग पैसा काय करायचं, राईट. तर तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर होतं मग ते अर्धवट राहिलं. आय थिंक हे जे इन्सिडेंट झालं नसतं माझ्या आयुष्यात, तर मी मग एक टिपिकल ॲप 500 रुपयाला, मग ते स्विगी आणि ओलासारखं झालं असतं आणि मग आज मी इथे नसतो, तुम्ही मला बोलवलं नसतं, राईट. माईक बंद केलं म्हणजे आम्हाला गप्प बसायचं म्हणून का, अच्छा आता बास झालं बघा, की बाईकच बंद केला. हो अच्छा, व्हेरी गुड, पॉझिटिव्ह थिंकिंग. आत्तापर्यंत इथे आपण पोचलो, आज इथे आहेस तू, आता इथून पुढे काय काय आहे डोक्यात? वाचन, ते तर वाचायचंच आहे. आणि जसं मी म्हटलं हे पुस्तक, आता दुसरं पुस्तक मी लिहितोय, हाऊ टू इम्प्लिमेंट व्हॉट यू रेड. वाचलेलं आचरणात कसं आणायचं. मी त्याचं सबटायटल असं आहे, रीडिंग अँड नॉट इम्प्लिमेंटिंग इज ॲज गुड ॲज नॉट रीडिंग, राईट. सो हे पहिलं पुस्तक याला तर खूप छान प्रतिसाद आहेत. तुम्हाला विनंती करतो, मी भरपूर कॉपीज आणलेत, मराठी आणि इंग्लिश दोन्ही. तर ह्याची एक खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे. सो ह्याचं बुक लॉन्चसाठी माझ्याकडे पैसे नव्हते, तर मी फेसबुक इंस्टाग्रामवरती लिहिलं की असं मी पुस्तक लिहिलं आहे. आणि मला आता काही गरजू मुलं जे असतात खेडेगावातून, धुळे, नांदेड, ते बोलतात की दादा मला तुझं काम खूप आवडतं, पण मला पुस्तकं विकत घ्यायला परवडत नाही, तर मदत करशील का. आणि मी म्हणायचो की बुकलेट ॲप डाउनलोड कर, सगळं फ्री आहे. ते काय म्हणावं, मी तुझे सगळे जेवढे 800, 900, 1000 तू अपलोड केले सगळे वाचलेत, ऐकलेत,
वी आर वेटिंग फॉर युअर नेक्स्ट वेनसडे फॉर द अपलोड. अच्छा. आणि माझा माय हार्ट मेल्टेड फॉर सच पॅशनेट बट नीडी रीडर्स. माझ्याकडे उत्तर नव्हतं. तर त्या पोस्टमध्ये मी म्हटलं की नाव दॅट आय हॅव रिटन माय बुक आय हॅव अन आन्सर. या मुलांना फ्री देण्यासाठी तुम्हाला जर परवडत असेल, तुम्ही फायनान्शियली ओके आहात, 300 रुपयाचं पुस्तक तुमच्या खिशाला जर ते परवडत असेल तर प्लीज विकत घ्या. जेणेकरून माझा जो खर्च आहे सर्व्हर रेंटच माझा लाखात येतो. कारण 50 लाख लोक बुकलेट ॲप वापरत आहेत. तर ते बिल असतं, क्लाउड सर्व्हर रेंट असतं, प्लस सॅलरी IT वाल्यांच्या वगैरे लाखात बिल जातात. तर त्याच्यासाठी माझा एक कॉस्ट कव्हर होईल आणि मग काही पैसे मी हे पुस्तक फ्रीमध्ये देण्यासाठी गरजू मुलांसाठी मी वापरीन. आणि ती पोस्ट अपलोड केली. माझे जे जवळचे मित्र आहे लगेच मला फोन केले दोघं. तू वेळ आहेस का, सगळं फ्री देतोयस, तू स्वतःला काय मदर टेरेसा समजतोस काय, ॲप पण फ्री पुस्तक पण फ्री. म्हटलं फ्री कुठे बोललो, मी बोललो ना की परवडत द्या नाहीतर फ्री. तुला इंडिया आहे आता बघ सगळे फ्रीमध्ये मागणार. तर मी घाबरलो. मला वाटलं की मी गडबड केली. म्हटलं की 3-4 तास थांबूया, कमेंट्स वाचूया, सगळं फ्री 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 म्हटलं की डिलीट करून टाकूया. मला 4 तासात माझ्या बँकेच्या खात्यात किती पैसे आले असतील, 1.5 लाख रुपये. जी भीती माझ्या मित्रांना होती ते तर झालंच नाही. जी चांगली म्हणजे फायनान्शियली जे वेल टू डू लोक होती ते म्हणाले की मी तुला 10 पुस्तकांचे पैसे देतोय, तुम्हाला फक्त 1 पाठव माझ्यासाठी, उरलेल्या 9 पुस्तकांची किंमत त्या गरजू मुलांसाठी आणि तुझ्या खर्चासाठी वापर. आता तुम्हाला कळलं हे काय रेव्हेन्यू मॉडेल आहे. हां, मला 3 महिन्यापूर्वी एक ATM कार्ड आलं. दुबईचा कोणीतरी माणूस आहे इंडियन, त्यांनी माझ्या यूट्यूबवरती वगैरे माझे व्याख्यानं बघितले की आय बिलीव्ह आणि आय एम सेंडिंग माय ATM कार्ड विथ नो अप्पर लिमिट, यूज इट फॉर युअर एक्सपेन्सेस, आय ट्रस्ट यू, यू विल नॉट मिसयूज इट फॉर युअर पर्सनल एक्सपेन्सेस. आणि शेवटचं वाक्य, मी पुढचे 15 मिनटं माझे अश्रू थांबले नाही. आय सी स्वामी विवेकानंद इन T-shirt अँड जीन्स इन यू, असं म्हटलं. म्हणजे म्हटलं की हे तर माझी तुलना त्यांच्यात करणं एक तर खूप मोठं पाप वाटलं, पण असं बोलणं, आणि ते कार्ड अजूनही माझ्या खिशात आहे आणि ते चालू आहे. आणि त्यांना मी खर्च सगळं सांगतो काय किती झाला ते. आता सांगा झालं ना ह्याच्यात सगळं, ज्याच्यासाठी लोक पूर्ण आयुष्य घालवतात ते मला, मनी इज कमिंग टू मी ॲज अ बाय प्रोडक्ट ऑफ माय पॅशन. एक जण बोलला मला की मी तुझे व्हिडिओज, माझे भरपूर हजारो व्हिडिओज यूट्यूब इंस्टाग्रामवर आहेत जिथे मी पुस्तकांबद्दल बोलतो. तुला की तुझे ना थोडे पिक्सेल्स फाटतात, तू ना हलक्या क्वालिटीचा मोबाईल वापरतोयस कदाचित, आय एम गिफ्टिंग यू iPhone 12. असं म्हटलं जातं ना, वेन यू गिव्ह इट टू युनिवर्स रिटर्न्स इट टू यू 10 times more. 10 times more. तर हे रेव्हेन्यू मॉडेल नाही आहे, दिस इज अ गुडविल मॉडेल. आय थिंक दॅट इज वॉट वर्क. And this is what social entrepreneurship is all about. It's a social startup, social enterprise where the objective is not profit maximization but to cover the cost. मी पैशांच्या अगेन्स्ट नाही आहे. करेक्ट. तर मला वाटतं आपण बऱ्याच गप्पा मारलेल्या आहेत. कदाचित तिकडूनही काही प्रश्न येणार असतील. वेळेचा अभाव नसेल तर, कारण वाचक हा बडबड करत राहणार. हां, तर तुम्ही मला गप्प करा थोड्या वेळाने. नाही, सो फ्रॉम आवर साईड आय थिंक आपण वाइंड अप करून थोडा अवकाश त्यांना पण देऊया. तर अमृत, इट वॉज रिअली नाईस टॉकिंग टू यू. म्हणजे खरंच खूप मजा आली गप्पा मारताना. आणि आय एम पर्सनली व्हेरी हॅपी, कारण अमृतने सूचना दिली की आपण मीच नुसतं एकट्याने बोलण्याऐवजी आपण मी असं इथे असं उभा राहणार नरेंद्र मोदी सारखा, आणि मग ते नाही बरोबर वाटत ना. नरेंद्र मोदी नाही, स्वामी विवेकानंद इन जीन्स अँड T-shirt. तर खूप छान वाटलं. आणि स्टार्टअपबद्दल, वाचनाबद्दल जे काही आपले ठोकताळे असतात ते बदलणारं असं काहीतरी तुझ्या हातून घडतंय. आणि मिशन तर तुझं आहेच, आणि ती मुवमेंट होण्यासाठी आमच्यासारख्यांचे हातभार लागले तर निश्चितपणे आमच्यातून पण काहीतरी चांगलं होईल. हिमांशू माझा मित्र आलाय, त्याच्याकडे मी 100 कॉपीज आणले. हिमांशू जरा उभा राहून तुझा चेहरा दाखव. सो आणि QR कोड वगैरे इथे ठेवू आपण डिस्प्लेसाठी. तर प्लीज पुस्तकं तुमच्या मुलांसाठी घ्या, आणि त्याची मला मदत पण होईल बुकलेट्स मेक इंडिया रीडसाठी. 1-2 प्रश्न आपण काही असतील तर घेऊ शकतो का? अरे वा, तुम्ही ते वा वा वा, येस, व्हेरी गुड, येस, या ऑफकोर्स आय एम डुईंग इट. सो ही छान कल्पना मला सुचली की मी बरेचसे जे अंडरलाईन करतो ना पुस्तक वाचताना, पॅराग्राफ किंवा आहे, तर ते तसे मी परमिशन घेऊन लेखकाची ते बुकलेट ॲपवर टाकायला लागलो. मी आता सध्या काय वाचतोय
एक पॅरेग्राफ समरी तर येईलच, पण एक थोडक्यात 4-5 ओळी, जसं ट्विटर फ्रेंडली. तर मग लोकांना वाटलं की हे ना हे खूप हे मला आवडलं, हे नाही आवडलं. मग म्हणजे डोक्यात आलं की तुम्हाला त्यातले आवडणारे आयडियाजचा एक संच बनवा आणि पुस्तक छापा. की सपोज तुमचं नाव काय मॅडम? प्रज्ञा. सो प्रज्ञास 50 फेवरेट आयडियाज फ्रॉम 50 बुक्स असं त्या पुस्तकाचं नाव. ते तुमचं पुस्तक ज्याच्यात कलेक्शन ऑफ ऑर बेस्ट आयडियाज. आणि मग त्याचाही रेव्हेन्यूचा आम्हाला पाहतो. प्रिंटर आम्हाला मदत करतो की आम्हाला एकदम 80% डिस्काउंट देतो. मग सगळीकडे मला डेंटिस्ट माझ्याकडनं पैसे घेत नाही. लिगल काय काम असेल तर तो माझा लॉयर बोलतो की अरे मला समरी बनवता येते पण मी तुझ्यासाठी फ्री करेन. असे सगळे माझ्यासाठी मदत करतात. कुठच्याही चांगल्या कामामध्ये इंटरेस्ट असणारी लोक आपोआप जोडली जायला लागतात तिथे. थँक्यू फॉर. एकच मिनिट मागे mention. त्यांनी आधी हात केला हो. होता. तुम्ही तुमचा नंबर दिला आहे तर त्याचा यूज कसा करावा, म्हणजे आम्हाला ब्रीफ्स मिळण्याच्या दृष्टीने तुम्हाला काही इनपुट्स देण्याच्या दृष्टीने कसा करायचा? नंबर सेव्ह करा. हां. मला तुमचं Save. नाव, आपण कुठे भेटलो, संदर्भ म्हणजे मला लक्षात येईल. ठीक आहे. आणि बुक ऑफ द वीक हे लिहा. बरं. जेणेकरून मी आठवड्याला जे पुस्तक करतो ते तुम्हाला यायला सुरुवात होईल. ठीक आहे. मी झूमवरती मीटिंग्स घेतो, चर्चा करतो. ओके. नेटफ्लिक्स आता माझ्याकडे आलेत. नेटफ्लिक्सवरती एक शो येणार आहे, पुस्तकांवरची चर्चा, ते पण सुरू होणार आहे. आणि मग फक्त तुम्ही हाय पाठवा, तुमचं नाव पाठवा, पुढचं सगळं मी करेन. ओके सर, थँक्यू. पुस्तकांची किंवा खाण्याची जे काय. आपण मगाशी एक मुद्दा मांडला त्याच्याबद्दल थोडंसं मत व्यक्त करतो की शब्द हे एखादा विचार किंवा एखादी भावना व्यक्त करण्याचं माध्यम आहे. ते थोडंसं वेगळं असू शकतं हे असं आपण सांगितलं. आणि त्यात एक आपण उदाहरण दिलं होतं की ॲपॅरेटस याच्याऐवजी आपण मटेरियल यूज म्हटलं. इथे थोडीशी मतभिन्नता माझी अशी आहे की ॲपॅरेटस आणि मटेरियल यूज याच्यातून जो संदेश जातो किंवा जो अर्थ कळतो हा पूर्णतः वेगवेगळा आहे. म्हणजे ज्याला मटेरियल यूज म्हणजे उपयोगात आणलेलं साहित्य आणि ॲपॅरेट्स म्हणजे ज्याच्यावरून ते केलं जातं आहे जे उपयोग हे बरोबर. हा थोडासा फरक You are आहे right. की ज्याच्यामुळे जवळजवळ त्या शब्दाशी किंवा त्या अर्थाशी समानार्थी शब्द येणं हे आवश्यक आहे. यू आर राईट. पण त्यावेळेला मला तो शब्द आठवला नाही. द बेस्ट ऑल्टरनेटिव्ह वॉज बरोबर. त्याचा अर्थ लिहिणं. आणि मला मार्क मिळाले काका, सो काम झालं. हां, आपण हा एक लास्ट प्रश्न घेऊया कारण थोडासा कार्यक्रमाचा भाग अजून नंतर आपला आपण वन बाकी टू वन आहे. बोलूया. मी आहे इथे थांबेन. हां. आपण 1 to 1 पण बोलू शकतो. सर आता सध्या हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जग आहे, तर ह्या आपल्या सगळ्या गोष्टीवर कसा इम्पॅक्ट होईल? नाव सगळं आता जसं ChatGPT मॅडमनी एक टूल मला सांगितलं, तर ह्यामध्ये तुम्हाला सगळं काही रेडीमेड मिळतं. तर फ्युचर काय राहील आपल्या सोसायटीचं? जर तुम्ही पुस्तक लेखन किंवा ह्याच्यात खूप मोठा विषय आहे आणि मी काय म्हणणार नाही की मी त्याच्यात निपुण आहे. पण जर मी माझं पुस्तक लिहिणार असेल तर AI ChatGPT काय मी गुगल पण नाही करणार. माझ्या आतलं सगळं बाहेर आलं पाहिजे. कारण मी गुगलमधलं लिहिलं तर गुगल तर तुमच्याकडे पण आहे, ChatGPT तुमच्याकडे पण आहे. आता आजकाल सगळे लेखक नाही म्हणता येणार त्यांना, ChatGPTवरून पुस्तकं लिहितात आणि मला ते लगेच कळतं. ते सांगतात किंवा नाही सांगत, मला लगेच कळतं की हे ChatGPTचं पुस्तक आहे आणि त्याच्यात खरोखर मजा येत नाही. ओके, सो पुस्तक लिहायचं असेल तुम्हाला किंवा काही आर्टिकल लिहायचं असेल, प्लीज डोंट टेक हेल्प ऑफ गुगल. स्टॅटिस्टिक्सचं काही पाहिजे असेल तर थोडीशी माहिती घ्या, पण यातलं एक एक शब्द हे माझ्या पर्सनल आयुष्यातल्या गोष्टी आहेत. म्हणजे बघा, गेले 1 तास मी काय सांगतोय, मी गुगलमधल्या गोष्टी किती सांगितल्या आणि माझ्या वैयक्तिक घरगुती गोष्टी किती सांगितल्या. आणि म्हणून तुम्ही खिळून आहात, एकानंही मोबाईल बाहेर काढला नाही. तेच जर मी गुगलमधल्या काही गोष्टी सांगितल्या असतात तुम्हाला रटाळ वाटलं असतं. सो वी लव्ह पर्सनल स्टोरीज. ओके, वी लव्ह अदर पीपल्स पर्सनल स्टोरीज. म्हणून ते काय ते बिग बॉस का एवढं हिट आहे, कारण दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय आपल्याला अंगात खूप खास असते जाणून घ्यायला, राईट. सो मी तेवढा काही प्रभुत्व नाही आहे AI वर. माझा अभ्यास चालू आहे आणि AI विषयच खूप आता नवीन आहे. तर पुढे काय होईल मला माहीत नाही, पण काय चेंज होणार नाही आहे पुढच्या 1000 वर्षात हे आपल्याला माहिती आहे. उदाहरणार्थ, मी जर तुम्हाला स्माईल दिली तर परत मला स्माईलच येणार आहे, शिवी येणार नाही आहे पुढच्या 1000 वर्षात. तर त्याच्यावर फोकस करूया ना, जे बदलणार नाही आहे, राईट. जर मी तुमच्या शर्टाचं कौतुक केलं तर तुम्हाला चांगलंच वाटणार आहे, राईट. तुम्ही मला थोबाडीत मारणार नाही आहे. तर हे जे बेसिक व्हॅल्यूज आहेत, ऑनेस्टी, एम्पॅथी, ह्याच्यावर फोकस करूया जे कधीच बदलणार नाही आहेत.
AI होणार नाही होणार कसं होणार आपल्या हातात नाही आहे, एवढंच मी सांगू शकतो. थँक्यू सो मच फॉर लिस्निंग टू मी आणि खूप मजा आली.